नमस्कार. आज आपण पुन्हा एका नवीन विषयावर जे की 8 ऑगस्ट दिवशी 8 ऑगस्टला आपण एक दिव्यांगांसाठी करिअरच्या संधी आणि कर्णबधिरांच्या वसनासाठी AYJNISHDचा पुढाकार या विषयावर आपण एक सत्र आयोजित केले होते. परंतु त्या दिवशी मुंबईमध्ये खूप मुसळधार पावसामुळे ते आपल्याला सत्र तांत्रिक अडचणीमुळे रद्द करावे लागले. परंतु आज पुन्हा आपण ते एक सत्र घेऊन आलो आहोत. तर सर्वप्रथम मी MAIPच्या या व्यासपीठावर आपणा सर्व व्यावसायिकांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या सत्राला सुरुवात करण्यासाठी मी विजय अवचार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सत्राला सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वांना प्रथम नमस्कार. नमस्कार. आज महाराष्ट्र समावेशी शिक्षण व्यावसायिक संघाच्या वतीने अतिशय महत्त्वपूर्ण विषयासाठी आपण आज जमलेलो आहोत. समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाचा उद्देश आहे की सर्व व्यावसायिकांना त्याचबरोबर पालक आणि विद्यार्थी या सर्वांना जे आव्हाने येत आहेत त्या आव्हानांवर मात करण्यासाठी विचारांच्या आदान-प्रदानांची आवश्यकता आहे. त्यासाठी हा मंच काम करत आहे आणि पुढेही निरंतर काम करणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क आणि त्यांचा आनंद मिळवून देण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. या मंचाच्या वतीने नियमित विविध विषयावर विद्यार्थ्यांशी निगडित असलेल्या विषयाशी आपण जोडले जाणार आहोत, त्यावर काम करणार आहोत आणि विचारही करणार आहोत. एवढंच नव्हे तर संशोधनाचं कामही आपण हाती घेणार आहोत. समावेशित शिक्षण फक्त शिक्षणापुरतं मर्यादित न राहता संशोधन आणि व्यावसायिकतेपर्यंत आपल्याला त्यांना घेऊन जायचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पुनर्वसनासाठी एक भक्कम असं पाऊल देखील आपल्याला उचलायचं आहे. त्याची पूर्वतयारीच म्हणून आज आपण कर्णबधिर विद्यार्थ्यांचं व्यावसायिक पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं आहे या विषयावर अलियावर जंग मुंबई येथून आपल्याबरोबर आदरणीय जगदाळे सर हे आज असणार आहेत. ते आपल्या सर्व प्रश्नांचं निराकरण देखील करणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला पुढे जे आव्हानं या व्यावसायिकतेमध्ये येणार आहेत ते आव्हानं कशा पद्धतीने सुलभ करून आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे यावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तर आज आपल्या प्रमुख व्याख्यातांचा परिचय देण्याकरिता मी सचिन सर आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. तर सचिन सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा आणि सत्राला सुरुवात करावी. श्री सचिन सर. नमस्कार वंदना. सर सचिन सर सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. हा सर. सर्व व्यावसायिक मित्रांना नमस्कार. तर आज आपल्या महाराष्ट्र असोसिएशन फॉर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन प्रोफेशनल संघातर्फे आज आपण एका नाविन्यपूर्ण विषयाला हात घालतोय आणि आजचा विषय आहे दिव्यांगांच्या करिअरच्या संधी आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी पुनर्वसनासाठी अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पीच हिअरिंग अँड डिसॅबिलिटीचा पुढाकार या संबंधानं आज आपल्याला मान्य श्री नवनाथ जगदाळे सर हे अलियावर जंग मध्ये व्यवसाय समुपदेशक म्हणून गेल्या 8 वर्षापासून कार्यरत आहेत. अलियावर जंग ची जी पूर्वांचल जो विभाग आहे त्या विभागाचे नोडल अधिकारी म्हणून सुद्धा सरांनी कार्य केलेलं आहे आणि सर सातारा जिल्ह्यातील अचित या गावचे आहेत मूळचे आणि अनेक त्यांनी त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनाची सुरुवात अगदी शेतमजुरीपासून शेतकामापासून तर सफाई कामगारापासून तर एक अति नामांकित कंपन्यांमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर HR मॅनेजर म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि सरांचा हा जो अनुभव आहे व्यावसायिक क्षेत्रातला तो गेल्या 20 वर्षापासूनचा अनुभव आहे. तर स्वतः MSW आहेत
आणि उत्तम प्रकारे आलिया मध्ये व्यावसायिक समुपदेशक म्हणून आपली भूमिका पार पाडत आहे. आणि सरांनी अनेक पुनर्वसनाच्या व्यावसायिक पुनर्वसनाच्या संबंधानं अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील वर्कशॉप सुद्धा आयोजित केलेले आहेत. आणि उत्तम कार्य दिव्यांग पुनर्वसनाच्या संबंधाने त्यांनी केलेलं आहे. मी माननीय नवनाथजी जगदाळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सत्राला सुरुवात करावी. नमस्कार सर, धन्यवाद. सर्वप्रथम आय एम ऑडिबल सर? हो सर, येतोय आवाज तुमचा सर. येतोय सर, कंटिन्यू करा. थँक्यू. सर्वप्रथम मी आपलं जे हे मंच आहे या मंचचे अध्यक्ष सतीश बापकर सर, त्याचबरोबर आपल्या कोर कमिटीचे श्री भरत वेखंडे सर, त्याचबरोबर आपल्या विजय अवचारे मॅडम आणि सचिन बागडे सर यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या सत्रासाठी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. वास्तविक पाहता हे आमच्यासाठी खूप चांगली संधी आहे की जो दिव्यांगांच्या व्यक्तिमत्व आणि व्यक्तिगत विकासासाठी महत्वाचा दुवा आहे असा आपला शिक्षक मंच आहे. आणि अशा शिक्षकांच्या सोबत आम्हाला एका मंचवरून एका मोठ्या संख्येनं आपल्याला उपलब्ध करून देत आहात. तर साहजिकच आमचं काम खूपच हलकं झालं या मंचच्या माध्यमातून असं मी म्हणेन. आणि आजचा जो आपला विषय आहे हा विषय अतिशय महत्वाचा आहे. कारण आपण ज्या वेळेला दिव्यांग मुलं शिक्षित होतात त्यानंतर त्यांच्या पुढे महत्वाचा जो प्रश्न असतो तो म्हणजे रोजगार किंवा स्वयंरोजगार. आणि पालकांच्या मध्ये काही समज गैरसमज असतात, त्याचबरोबर दिव्यांगांच्या बंधू भगिनींच्या मध्ये काही समज गैरसमज असतात. आणि हे आपल्याला जर आपण त्याच्या शैक्षणिक कार्यातच किंवा शिक्षकांद्वारे किंवा आमच्यासारख्या काही समाज कार्यकर्त्यांद्वारे जर दूर झाले तर त्यांना आयुष्यामध्ये जे काही अडचणी येतात किंवा त्यांच्यामध्ये जो गैरसमज असतो तो दूर होईल आणि ते चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जसं त्यांना अपेक्षित आहे तसं ते जगू शकतात. तर आपण महत्वाचा जो आपला मुद्दा आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूया. तर आजचा जो आपला विषय आहे हा दिव्यांगांसाठी रोजगाराच्या संधी आणि आलियावर्जनच्या कर्णबधिर दिव्यांगांसाठी असणाऱ्या पुनर्वसनाच्या योजना. तर प्रथमतः इथं आपले सर्व समावेशित सर स्क्रीन शेअर होते माझी? स्क्रीन शेअर झाली व्यवस्थित होते. सर. फक्त स्लाइड शो करा. स्लाइड शो केला तर पूर्ण दिसेल. ओके. हा सर. तर जे काही मंचावर बऱ्याच लोकांना आलियावर्जन राष्ट्रीय वाक एवं श्रवण दिव्यांग संस्था मुंबई या संस्थेविषयी माहिती असेलच, परंतु जे काही नवीन सहभागी आहेत या मंचावर त्यांच्यासाठी मी 2 मिनिटं सांगू इच्छितो की ही जी आपली संस्था आहे ही संस्था मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यांच्या अंडर कार्य करते. आणि ही अपेक्स इन्स्टिट्यूट आहे. आमचं कार्यक्षेत्र ऑल ओव्हर इंडिया आहे. आमचे रिजनल सेंटर CRC यांच्याद्वारे पूर्ण भारतभर या संस्थेद्वारे कार्य केले. संस्थेचा जो मेन उद्देश आहे तो मॅन पॉवर डेव्हलपमेंट आहे. इथं MSLP, BSLP त्याचबरोबर PhD ही ऑडिओलॉजी स्पीच थेरपिस्ट या फॅकल्टीमध्ये कोर्सेस चालवले जातात. त्याचबरोबर B.Ed, M.Ed आणि PhD स्पेशल एज्युकेशन HI साठी काही कोर्सेस चालवले जातात. त्याचबरोबर आमच्या इथे विविध डिपार्टमेंट आहेत, जसे आउटरीच एक्सटेन्शन डिपार्टमेंट आहे, सोशो इकॉनॉमिक व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट आहे. अशा विविध डिपार्टमेंटद्वारे विविध ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजनांचं अंमलबजावणी केली जाते. त्याचे डिटेल्स आहेत, त्या डिटेल्स आपल्याला जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्हाला मिळू शकतील.
आता जो आपला महत्वाचा विषय आहे दिव्यांगजन, बऱ्यापैकी या मंचावरील सर्व सहभागींना तुमच्या सोबतचा सहवास आणि कार्य असल्यामुळं त्या संदर्भात दिव्यांगांसोबत आपण कार्य केलं असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्ञात असतात. परंतु ज्या वेळेला समाजामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यावेळेला प्रश्न पडतो. बरेच जण समाजातल्या घटक आहेत, जसं की कंपनीचे मालक असतील, कंपनीमध्ये काम करणारे काही गोष्टी कोवर्कर असतील, त्यांच्यामध्ये प्रश्न असतो की हे दिव्यांगजन आमच्या सोबत काम करू शकतील का? हॅलो हॅलो हा. त्यानंतर दुसरं आहे की त्यांचं बिहेवियर जे आहे, त्यांची वर्तणूक थोडी वेगळी असते. आणि तिसरा असतो की ते ग्रुप न राहतात. जसे की काही कर्णबधिर मुलं आहेत की त्यांचा ग्रुप करून त्यासोबतच त्यांचं बोलणं चालू असतं. काही इतर दिव्यांग कॅटेगरीचे आहेत ते सुद्धा असतात. म्हणजे एक समाजामध्ये धारणा अशी असते की ते सब ग्रुप तयार करून राहतात. तर वास्तविक पाहता आपण बघितलं तर बेसिक फॅक्ट असा आहे की आपण त्यांना ऍक्सेप्ट असं केलं पाहिजे की ते आपल्यासारखेच आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ते जसे आपल्याला काही गरजा आहेत, शारीरिक असो, मानसिक असो, किंवा जशा आपल्या जीवनामध्ये आपल्या जशा भावना आहेत किंवा आपली ध्येय धोरणं आहेत, महत्वाकांक्षा आहेत, तसंच यांचं सुद्धा असतं. तर याच्यामध्ये कोणताही फरक नसतो. त्यामुळं आपण त्यांच्याविषयी कोणतंही अझम्पशन्स किंवा गृहीत धरणं चुकीचं आहे की बाबा हे करू शकतील का किंवा यांना गरज आहे का, असं नाही. त्यांना सर्व गोष्टी करायच्या. आज तुम्ही एक उदाहरण देतो. जर कुटुंबामध्ये एक मुलगा दिव्यांगजन आहे आणि त्याचा बहीण किंवा भाऊ हा एक सामान्यपणे जीवन जगत आहे, तर तू पाहत असतो की जसं माझा भाऊ किंवा बहीण मोठी आहे आणि ती आता मोठं शिक्षण घेऊन जॉबला जात आहे, तसं त्याच्याही मनामध्ये येतं की मी कुठंतरी मोठं शिकावं आणि मी कुठेतरी जॉबला जावं किंवा बिझनेस करावा आणि मी माझ्या आई वडिलांना हातभार लावावा किंवा मी स्वतः स्वावलंबी व्हावं. ह्या ज्या आहेत ह्या गोष्टी त्यांना सुद्धा असतात, त्यांचे सुद्धा ध्येय धोरणं असतात. तर असं आपण कुठलंही अझम्पशन पकडून चालायचं नाही की बाबा आता यांचा फक्त हे काहीच करू शकत नाही किंवा हे सरकारी योजनांचा यांना लाभ मिळतो त्यामुळे यांना काही करायची गरज नाही. तर असं मुळीच नाही. तर बेसिकली आपण ह्यावर सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यामध्ये साहजिकच त्यांच्यामध्ये एक दिव्य अंग किंवा एक बौद्धिक, मानसिक किंवा शारीरिक अशी काही क्षमता असते की जिथं आपण सुद्धा काही गोष्टी त्या करू शकत नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये आपल्याला सुद्धा काम करताना अडचण येते, पण ते सहजरित्या काम करू शकतात. याच्यामध्ये ज्या काही उदाहरण आहेत ते मी पुढे स्लाइड्स मध्ये देणार आहे. बिहेवियर डिफरंट बट नॉट. आता बिहेवियर म्हटलं तर बऱ्याच काही लोकांना शिक्षणामध्ये असं ह्युमन सायकोलॉजी हा विषय आहे, त्याच्यामध्ये असं आहे की ह्युमन सायकोलॉजी मध्ये असं सांगितलेलं आहे की बिहेवियर हे डिफरंट असतंच, सगळ्यांचं डिफरंट. प्रत्येकाची जडणघडण, तू ज्या कुटुंबातून आलेला आहे किंवा तू ज्या सामाजिक परिस्थितीतून आलेला आहे किंवा त्याची शैक्षणिक परिस्थिती, त्याचं आजूबाजूचे फ्रेंड सर्कल, त्या गोष्टीतून त्याचं बिहेवियर घडत राहतं. त्याच्यामुळे हे डिफरंट असणं हे एक नॅचरल आहे. त्याच्यामुळं तो विषयच येत नाही की त्याचं जे डिफरंट बिहेवियर आहे ते आपण ऍक्सेप्टच केलं पाहिजे. तिसरी गोष्ट फॉर्मेशन ऑफ द सब कल्चरल मॅन, हे सर्वांच्या मध्ये असतं. आज आपण विचार करा, मी असं म्हणत नाही की हे आपला मंच महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचं काय आहे तर आपण सर्व मराठी भाषिक आहोत, आपण एका राज्यातील आहोत. ते जर तुम्ही नॅशनल लेवलला गेले तर मग तिथं थोडंसं आपण म्हणतो की आपलं वी फिलिंग असतं महाराष्ट्रात. त्याच पद्धतीने ह्यांचं सुद्धा वी फिलिंग असतं की त्यांना सुद्धा असं वाटतं की आम्ही एक आहोत. आणि ह्या भावनेतून ते आपले ग्रुप्स तयार करत असतात आणि ते आपल्या जीवनाचा आनंद किंवा त्यांची जी देवाणघेवाण ते करत असतात. आता ज्या वेळेला दिव्यांगजन त्याचं शिक्षण पूर्ण करतो, बेसिकली 10वी 12वी, काही जण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, काही जण टेक्निकल शिक्षण पूर्ण करतात, त्यावेळेला शिक्षण घेत असताना त्यांना प्रश्न पडत असला किंवा कधी कधी पडतही नाही किंवा त्यांना कोणी सांगतही नाही की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जॉब कसा मिळेल आणि किंवा स्वयंरोजगार कसा करायचा. तर
ती महत्वाची जी कॉमन क्वेश्चन्स आहेत, हाऊ, व्हेन, वेअर, कसा मिळेल, कुठे मिळेल, कधी मिळेल, हे महत्वाचं आहे. तर हे आपल्याला महत्वाचं क्लिअरिटी त्यांना देणं गरजेचे आहे. आणि दुसरी म्हणजे डिफरन्स बिटवीन गेट अँड गिव्ह, याचा अर्थ असा आहे की साहजिकच समाज म्हणतो, समाज किंवा आजूबाजूचे लोक किंवा पालक यांना कोणीतरी सांगत असते की तुमचा मुलगा दिव्यांगजन आहे, त्यामुळे त्याला शासकीय नोकरी मिळेलच किंवा दिली जाईल. तर महत्वाचा हा जो दिली जाईल किंवा देणं हा शब्द चुकीचा वाटतो. हे पहा की शासनानं तुम्हाला काय दिलेलं आहे, तर रिझर्वेशन मध्ये सवलत दिलेली आहे आणि तुमचं एज रिलॅक्सेशन मध्ये कन्सेशन सवलत दिलेली आहे. बाकी पोस्ट काही आहेत ते सुटेबल केलेले आहेत, याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पॉलिसीमध्ये चेंज नाही. तर तुम्हाला जॉब जर मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःला पात्र व्हावं लागेल. मग ती पात्रता शैक्षणिक असेल, ती पात्रता फिजिकल असेल काही गोष्टींमध्ये, ती पात्रता तुमचे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील किंवा त्या इंटरव्ह्यू क्रॉस करायचे असेल किंवा रिटर्न एक्झाम क्रॉस करायचे असेल त्या पोस्ट, त्याच्यामध्ये कोणतेही जास्त करून कन्सेशन्स नाही. थोडंसं टाइम लिमिटेशनचे कन्सेशन्स आहेत एक्झामसाठी, ह्या व्यतिरिक्त कोणते नाही. तर त्यांच्या मनामध्ये आपण स्टार्टिंग पासूनच बिंबवलं की हा रोजगार किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस, प्रायव्हेट सर्व्हिस ती तुला मिळवायची आहे, ती तुला कोणी देणार नाही. फक्त हा, तर तुला ती मिळवण्यासाठी कोणती कोणती शासनाची धोरणं आहेत किंवा कोणत्या कोणत्या सवलती आहेत, त्या तू कशा त्याचा उपयोग करून घ्यायचा, ह्या गोष्टी त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्या डोक्यातून हे महत्वाचं काढून टाकायचं की कोणीतरी तुला येईल आणि जॉब देईल असं नाही. हा, जॉब कुठं आहे त्याची माहिती देईल, परंतु त्या अनुषंगाने त्यानं कुठं अर्ज करायचा किंवा अर्ज करत असताना काय काळजी घ्यायची किंवा अर्ज केल्यानंतर ज्या वेळेला त्याला इंटरव्ह्यू एक्झामला बोलवलं जाईल त्यावेळेला असे आपल्याला तिथं कोणते कन्सेशन मिळतात, अशा गोष्टी आपण आता सविस्तरपणे इथं बोलणार आहोत. पहिल्यांदा आपण थोडस एक स्टॅटिस्टिक बघूया, कारण आपण हा मंच मोठा आहे आणि मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला जनगणना 2011 साली झाली त्यावेळेला त्यानुसार जर दिव्यांगजनांचं पूर्ण देशामध्ये लोकसंख्या आहे ती 2,68,00,000 आसपास आहे. त्याच्यामध्ये 56% हे पुरुष आहेत आणि 44% हे स्त्रिया आहेत. 31% हे अर्बन शहरी विभागात राहणार आहेत आणि 69% रुरल एरियामध्ये. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 55% जे दिव्यांगजन आहेत ते त्यांनी बेसिक म्हणजे प्रायमरी शिक्षण घेतलेले असे 55% आहे आणि 45% हे शिक्षणापासून अजूनही वंचित. आता याच्यामध्ये तुम्ही मगाशी जर बघितलं 55% आपण का म्हणलं की बेसिक म्हणजे प्रायमरी शिक्षण, तसं पुढे बघायला तर 9% जणांनी फक्त सेकंडरी आणि अबाव लेवलचं एज्युकेशन घेतलं. ही तफावत आहे. तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की ग्रामीण भागातील विशेष करून दिव्यांगजनांसाठी विशेष करून कर्णबधिर असतील किंवा अस्थिव्यंग, दृष्टीहीन, त्यांच्यासाठी त्या पद्धतीचं ऍक्सेसेबल किंवा त्या पद्धतीचे एज्युकेशनल ज्या फॅसिलिटीज आहेत त्या काही ग्रामीण भागामध्ये पूर्णपणे मिळतच नाही. आणि दुसरी याच्यामध्ये दुसरी एक बाजू आहे की जे पालक आहेत ते पालक हे खूप काळजीपोटी काय करतात की मुलांना शाळेमध्ये पाठवत असतात. ह्या गोष्टीमुळे जर हा जी पर्सेंटेज आहे खूपच कमी आहे. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे की 47.42% जे आहेत त्यांनीच फक्त अपंगाचं प्रमाणपत्र म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट त्यांच्याजवळ आहे. सॉरी सर, जगदाळे सर, हा. एकच मिनिट थांबवतोय फक्त. बरं. तुम्ही जर हेडफोन काढून बोललात तर आवाजाची क्लॅरिटी थोडीशी चांगली येईल असं मला वाटतंय. ओके ओके. तर हेडफोन काढून टाका प्लीज, बघूया आपण. ओके. हा, तर आपण आलो होतो की आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे की पूर्वीचा जो आपला ऍक्ट होता 1995चा पीडब्ल्यूडी ऍक्ट, त्याच्यानुसार 3% रिझर्वेशन होतं आणि आता जो राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट आहे त्याच्यानुसार 4% रिझर्वेशन. हे रिझर्वेशनच्या पॉलिसी धोरण असताना सुद्धा 0.37% पोस्ट फिल्ड बाय डिसेबल म्हणजे तेवढेच पोस्ट फिल्ड झालेले आहे. तर याचं कारण काय? याचं कारण असं आहे की बऱ्याचशा पोस्ट ह्या जिथं पात्र उमेदवार मिळत नाही कारण त्याला जी शैक्षणिक पात्रता असते ती
की पात्रतेचे उमेदवार मिळत नाही. दुसरी गोष्ट, जे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत त्या ऍडव्हर्टाईज. जगदाळे सर, हा बोला सर. लॅपटॉपच्या सॉकेटमधून हेडफोन डिस्कनेक्ट करा. हा केला सर. केला ना? हा केला. ओके ओके, ठीक आहे. आवाज येतोय सर क्लिअर? हो येतोय सर, आता बोला, कंटिन्यू. तर ती एक बाजू आहे की म्हणजे हे हा जो कम्युनिकेशनचा गॅप आहे, गॅप कमी होणं गरजेचं आहे की जेणेकरून गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कुठं वॅकन्सीज मॅक्झिमम निघतात किंवा त्या कशा निघतात आणि आपण तिथं कसं अप्रोच व्हायचं, ह्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे जास्त पोस्ट भरल्या गेलेल्या नाहीत असं दिसतं. आता जो रोजगाराचा जो जनगणनेचा स्टेटस आहे त्याच्यामध्ये कर्णबधीर हे 11.58% त्यांच्या लोकसंख्येच्या इतके एम्प्लॉयड आहेत. लोकोमोटर डिसॅबिलिटी असलेले जे आहेत ते 76.94 आहे. व्हिज्युअल इम्पेअर्ड आहेत ते 9.35 आहेत आणि लिटरेसी पिरियड एम्प्लॉयड आहेत 0.95. हे जनगणनेनुसारचे स्टॅटिस्टिक आहे. आता आपण पुढे जाऊया. रोजगाराच्या पर्याय कोणते आणि संध्या कुठं आहेत आणि आपण रेफरल सर्व्हिसेस कशी देऊ शकतो, सर्वजण देऊ शकतो. पहिला जो रोजगाराचा आपण मॅक्झिमम आपल्या सगळ्यांना माहित असतो तो म्हणजे गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टर. आता गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर म्हणजे काय की केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये विविध जे मंत्रालय, त्यांचे डिपार्टमेंट, त्यांच्या अंडर येणारे वेगवेगळे जे काही प्रकल्प आहेत ज्याला गव्हर्नमेंट ग्रँट देते, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका, नगर परिषद, हे जे गव्हर्नमेंट आणि त्याच्या अंडर येणारे ज्या काही डिपार्टमेंट्स विभाग आहेत, तिथं ज्या जागा निघतात त्या जागांमध्ये दिव्यांगांसाठी नवीन 2016चा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार 4% रिझर्वेशन आहे. आता हे रिझर्वेशन असताना पहिली गोष्ट ही सगळ्याच पोस्टला नसते, तर त्याच्या संदर्भात आपण पुढे डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर ते कसं मिळतं आणि काय मिळतं ह्या विषयी आपण डिटेलमध्ये जाऊया. दुसरा ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टर. आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपण बघितले गव्हर्नमेंटनं 4% रिझर्वेशन दिलेलं आहे. वयाची अट जी आहे ती शिथिल केलेली आहे आणि त्यांना काही इतर अलाउन्सेस दिलेले आहेत. आता दुसरा मुद्दा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जसं बघायला गेलं तर स्कोप खूप मोठा आहे, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये पूर्णपणे दिव्यांगजनांना रोजगाराची संधी देणं न देणं हा तिथले जे एम्प्लॉयर्स आहे, म्हणजे कंपनीचा मालक आहे किंवा तिथले जे HR सेक्शन आहे त्यांच्यावर डिपेंड असतं. तर आपण त्यांच्यासाठी केंद्र सरकारच्या काही अशा योजना आहेत की आपण त्यांना प्रमोट करतो की तुम्ही जर दिव्यांगजनांना तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या शॉप्समध्ये किंवा तुमच्या एंटरप्रेन्योरशिप मध्ये जर तुम्ही त्यांना सर्व्हिस दिली तर तुम्ही ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्याच्यामधून तुम्हाला काही लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर की तुम्ही एक त्यांना दिव्यांगजनांना एक त्यांचे हातभार लावू शकता, ते स्वावलंबी होऊ शकते आणि त्याचबरोबर त्यांची जी काही स्किल्स आहेत ते स्किल्स तुमचे क्वालिटी आणि क्वांटिटी जी आहे प्रॉडक्टची ती वाढवण्यासाठी किंवा तुमची सर्व्हिसेस चांगली देण्यासाठी कसं करू शकता ह्या संदर्भात आपण बोलणार आहोत. तिसरा जो मुद्दा आहे जॉब लिंक ट्रेनिंग. याच्यामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच जॉबच्या ठिकाणी जाणं कठीण असते किंवा एकतर आपल्या दिव्यांगजनासाठी थोडंसं स्पेशल केअर करण्याची गरज असते, त्यांना एक ट्रेनिंग देण्याची गरज असते. हे ट्रेनिंग काही NGOज आहेत त्याच्याद्वारे दिले जाते आणि त्यांना सबसिक्वेंटली ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाते. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये हे दिले जाते, नागपूर ठिकाणी दिले जाते आणि ते दिल्यानंतर मग त्यांना जे आहे जॉब प्लेसमेंट दिले जाते. तिसरा मुद्दा वर्क फ्रॉम होम. ज्या दिव्यांगजनांना शक्यच नाही की त्यांना ट्रॅव्हलिंग करता येत नाही किंवा त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्यांना हे एक ऑप्शन आहे वर्क फ्रॉम होम, जे आता फेमस झालेलं आहे या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, विषाणूच्या संसर्गात. परंतु गेली मी 7-8 वर्ष झालं म्हणजे मुंबईमध्ये शेफाली दाणी मॅडम म्हणून आहे, त्यांनी ही कन्सेप्ट खूप पूर्वीपासून त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी पण खूप आम्ही असे काही आमच्या दिव्यांगजन आहेत त्यांना आम्ही रेफर करतो
की त्यांना शक्यच नसेल. कारण काही पालक म्हणतात नाही आमच्या मुलाला आम्हाला बाहेर पाठवणं शक्यच नाही, तो शिकलेला आहे. परंतु किंवा काही अशा लेडीज दिव्यांगजन असतात, मुली असतात की त्यांनी ते म्हणतात की नाही आम्ही जाऊ शकत नाही जॉबसाठी. तर त्यांना घरी बसून सुद्धा काम करता येतं. आणि त्यासाठी मी ते थोडीशी त्या ज्या डॉक्टर शेफाली दानी आहेत त्यांची लिंक दिलेली आहे, वर्क्स ॲट युअर होम .in. या वेबसाईटवर डिटेल्स मिळतील आणि खूप सारे वॅकन्सीज असतात. आणि ते त्यांना असिस्ट पण करतात की तुम्हाला तुमचा कॉम्प्युटर घेणं, लॅपटॉप घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे प्रोव्हिजन आहे. आणि ते ट्रेनिंग सुद्धा देतात कशा पद्धतीनं डाटा एंट्रीचं वर्क तुम्ही करू शकता. आता हे मी कन्फर्मली सांगतो. बाकीचं तुम्हाला सुद्धा माहित असेल की आता ब्लॉग लिहिणं किंवा जे काही गुगल डॉक्स अशा सारख्या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन तुम्ही डाटा एंट्री करून तिथून सुद्धा तुम्ही वर्क फ्रॉम होम करून ते सुद्धा ऑप्शन्स आता बऱ्याच ठिकाणी चालू झाले. ते सुद्धा तुम्ही त्या साईटवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. आता आपण पहिल्यांदा गव्हर्नमेंट जॉब्स बघूया. गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये 4% रिझर्वेशन आहे. ते सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस बॉडीज, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या ठिकाणी दिव्यांगजनांना दिलं जातं. ते कशा पद्धतीने देतात ते आपण सविस्तर पाहूया. त्याचबरोबर त्यांना एज कन्सेशन हे वयाच्या 45व्या वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. दुसरा मुद्दा, जर हायर पोझिशनची जर पोस्ट असेल तर तिथं वयाची अट साधारणतः जर 40 किंवा 50 असेल तर त्याच्यापेक्षा 10 वर्ष जास्त त्यांना सवलत मिळते. तर त्या संधीचा सुद्धा ते फायदा घेऊ शकतात गव्हर्नमेंट जॉब्स साठी अर्ज करत असताना. आणि त्यांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये अर्ज केल्यानंतर किंवा त्यांचा जो येण्या जाण्याचा खर्च आहे तो दिला जातो. त्याचबरोबर त्यांना ज्या वेळेला गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळते त्यावेळेला जो टीए आहे तो डबल रेटनं दिला जातो. ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये त्यांना धोरण आहे. आता नवीन जो ऍक्ट झालेला आहे त्या ऍक्ट मध्ये सगळ्यांना माहित असेल किंवा ज्यांना माहित नसेल, नवीन ऍक्ट मध्ये 21 कॅटेगरीज आहेत दिव्यांगांना. तर साहजिकच आहे काही जणांच्या मध्ये लगेच शंका आली की बाबा 21 जण आहे म्हणजे आता कॉम्पिटिशन वाढलं आणि मग आता रोजगाराच्या संधी फक्त 1%च वाढ केलेली आहे. पूर्वी 3% होती, आता 4%. तर मग आता कॉम्पिटिशन वाढलं आणि हे अधिकच कठीण झालं. तर हा महत्वाचा मुद्दा आहे की जे त्या ऍक्ट मध्ये जी रोजगारासाठी जी रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे 4%, ते फक्त बेंचमार्क डिसॅबिलिटी या कॅटेगरीतील लोक दिव्यांगजनांसाठीच आहे, बाकी कॅटेगरी मध्ये नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. या स्लाइड मध्ये जर आपण बघितलं तर ए बी सी ही रेड कलर मध्ये जे दिव्यांगजन आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी 1% जे पूर्वीचं 3% रिझर्वेशन होतं त्याच पद्धतीनं आहे. म्हणजे त्यांचा कोणताही 1% हे म्हणजे दुसऱ्या डिसॅबिलिटीला दिलेला नाही. दुसरा मुद्दा आपण सांगणं सुद्धा हे गरजेचं आहे की 4% हे एकाच कॅटेगरीच्या दिव्यांगजनांसाठी नसतं, तर ब्लाइंड अँड लो विजन साठी 1%, कर्णबधिरांसाठी 1% आणि अस्थिव्यंग लोकोमोटर डिसॅबिलिटीज अंडर येणारे सेरेब्रल पॉल्सी, लेप्रेसिक्युअर, ड्रॉफिझम, ऍसिड अटॅक विक्टिम्स, मस्क्युलर डिस्ट्रॉफी ह्या कॅटेगरीमधील आहेत त्यांच्यासाठी 1%. म्हणजे 1 हे 3% ह्या यांच्यासाठी रिझर्व्ह असतात. आता खाली जे दोन ब्लॅक कलर मध्ये दिलेले आहेत डी आणि ई, हे दोघांना मिळून 1% असं डिव्हिजन आहे. तर हे आपण स्वतःही कन्फ्युजन असेल तर क्लिअर करून घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपल्या सोबत जर एखादा दिव्यांगजनाला कुठली अडचण असेल तर आपल्याला हे मार्गदर्शन करतात. आता ही प्रेझेंटेशन आहे, ही प्रेझेंटेशन मी शेअर केलेलं आहे, आपले होस्ट आहेत किंवा कोर कमिटी मेंबर आहेत. तर हे आपण सगळ्यांना शेअर करू शकता जेणेकरून आपल्याला जर कुठं हे कसं शॉर्ट केलेलं आहे, तुम्ही ऍक्ट मध्ये डिटेल मध्ये वाचू शकता, परंतु जर आपल्याला रेफरन्स द्यायचा असेल तर ह्याचा आपण रेफरन्स देऊ शकता. अशा पद्धतीनं ही जी आरक्षण आहे 4%चं, ते 4%चं आरक्षण त्या पद्धतीने दिलेलं आहे. आता दुसरा मुद्दा की गव्हर्नमेंट जॉब मध्ये सगळे जॉब्स दिव्यांगजनांसाठी असतात का? तर नाही.
दुसरा असाही गैरसमज आहे की समाजामध्ये की फक्त त्यांना शिपायाची क्लर्कचीच जॉब्स असतात, बाकी जॉब्स नसतात. तर तेही चुकीचं आहे. तर त्यांना ए लेवल पासून ए, बी आणि सी आणि पूर्वीचा जो डी होता, सर्व लेवलचे जॉब्स मध्ये पोस्टमध्ये त्यांना सुटेबल आहे किंवा त्यांना त्या पोस्ट साठी रिझर्वेशन दिलं जातं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. तर ते कसं दिलं जातं? तर त्याच्यासाठी एक गॅझेट निघतं दर 3-4 वर्षानंतर आणि ते गॅझेटमध्ये एक्सपर्ट कमिटी, सब कमिटी आणि वर्किंग ग्रुप अशा पद्धतीनं कार्य केलं जातं. हे सर्व मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट, डिपार्टमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यांच्या अंडर सर्व हे कार्य केलं जातं. त्याच्यामध्ये जे कमिटी, सब कमिटी असते, सब कमिटीमध्ये त्या दिव्यांग कॅटेगरीतील त्या राष्ट्रीय संस्थांना, जसं आलिया वर्जंग आहे, जसं की तुम्ही इतर काही असलेले दिव्यांग जनांसाठी जे IPH आहे, त्या कमिटीचे डायरेक्टर या सब कमिटीचे चेअरमन असतात आणि त्यांच्या अंडर हे वर्किंग ग्रुप काम करतो. तर ते काम कसं करतो? तर पहिल्यांदा स्टडी ऑफ फिजिकल ॲबिलिटीज ऑफ पर्सन, हे मी उदाहरण सांगते कर्णबधिर दिव्यांगांसाठीची जी कमिटी काम कसं करते. तर त्या ज्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये A, B, C, D लेवलच्या ज्या पोस्ट असतात, त्या पोस्ट कर्णबधिर दिव्यांगांसाठी किंवा अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी किंवा इतर दिव्यांगांसाठी सुटेबल आहेत का? सुटेबल इन द सेन्स की त्यांची जी फिजिकल रिक्वायरमेंट आहे त्या पोस्टसाठी, ती फिजिकल रिक्वायरमेंट ते कम्प्लीट करतात का? त्याचबरोबर त्यांना कुठेतरी हजारड्यास किंवा घातक आहे का तो जॉब करताना, ह्या गोष्टी बघितल्या जातात. त्याचबरोबर जसं की आता आपण पाहतोय की पूर्वीचा 10 वर्षाचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये पोस्ट ह्या वेगवेगळ्या क्रिएट व्हायला लागलेल्या आहेत. जसजसं विज्ञान पुढे जायला लागलेलं आहे. पूर्वी IT सेक्टर नव्हतं, एवढे कॉम्प्युटर, लॅपटॉप्स किंवा ह्या गोष्टी नव्हत्या. त्यावेळेला सरकारी किंवा इतर कामकाजाचं स्वरूप वेगळं होतं, आता वेगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं कॉम्प्युटर सेक्टरमध्ये, बॅक ऑफिसमध्ये किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज निघतात, जसे की रेल्वेमध्ये नवीन टेक्नॉलॉजीज आलेत, मेट्रो झालेले आहेत किंवा हे आता सोशल मीडिया, ह्या अशा सगळ्या गोष्टी डेव्हलप होत जातात. तसे पोस्ट सुद्धा वेगवेगळ्या क्रिएट होत जातात. तशाच पोस्ट गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा नवीन नवीन पोस्ट क्रिएट होत जातात. काही गव्हर्नमेंटच्या अशा काही कंपनीज आहेत गव्हर्नमेंटच्या, तिथं सुद्धा वेगवेगळ्या मशिनरीज येतात, तिथं सुद्धा किंवा इतर काही डिपार्टमेंट्स क्रिएट होतात, तिथं सुद्धा जॉब्स तयार होतात. तर ते जॉब्स कुठं निघतात, कसे निघतात आणि त्याची कशी माहिती घ्यायची, त्याच्यावर स्टडी केला जातो. जॉब प्रोफाईलचा तो स्टडी केला जातो. आता तो स्टडी कसा केला जातो? तर आम्ही सर्व एम्प्लॉयमेंट न्यूज, त्याचबरोबर आमच्याकडे जी काही पत्रव्यवहाराने येणारे जॉब नोटिफिकेशन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, हे सर्व आम्ही स्टोअर करून ठेवतो आणि ज्या वेळेला आम्हाला कमिटी फॉर्म केली जाते त्यावेळेला 3-4 वर्षाचं पूर्ण जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड सगळं चेक केले जातं आणि त्याच्यामध्ये हे पाहिलं जातं की नवीन कुठल्या पोस्ट आलेल्या आहेत, त्याचबरोबर त्याचा नेचर ऑफ जॉब कसा आहे आणि त्याला कोणत्या प्रकारची फिजिकल रिक्वायरमेंट आहे त्याचा स्टडी केला जातो. आणि तो स्टडी केल्यानंतर मग मॅचिंग ऑफ क्लायंट्स ॲबिलिटी विथ जॉब, हा मुद्दा मग ते मॅच केले जाते. हा जॉब कर्णबधिर मुलांसाठी, दिव्यांगांसाठी हा मॅच होतो आणि तो मॅच झाल्यानंतर त्याचे डिटेल्स रिपोर्ट दिला जातो. अशा पद्धतीनं हे मेथडॉलॉजी यूज केली जाते की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ज्या वेळेला नवीन पोस्ट येतात किंवा ज्या पोस्ट आहेत त्या दिव्यांगांसाठी कशा सुटेबल आहेत, त्यांच्यासाठी कशा आपण तिथं त्यांना जॉब देऊ शकतो, ह्याच्यावर अभ्यास केला जातो. आता हे ज्या वेळेला फायनल होतं, गॅझेट होतं, त्यावेळेला आपल्या माननीय राष्ट्रपतींची ज्या वेळेला सही होते, त्यानंतर मग हे गॅझेट सर्वत्र दिलं जातं, सर्व स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्स. आणि तिथे जे एस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंट किंवा HR सेक्शन असतं, ते ज्या वेळेला त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये एखादी वॅकन्सी निघाली, त्याचा ह्या गॅझेटचा रेफरन्स घेऊन मग ती ऍडव्हर्टाईज दिली जाते. तर ह्याच्या संदर्भात जर काय आणि कोणाला क्लॅरिटी हवी असेल तर आपण नंतर बोलू, कारण हा थोडासा डिटेलमध्ये बोलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोस्टर, हे काही जणांना जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्यांनाही माहित असतं, रोस्टर
आणि वॅकन्सी याच्यामध्ये थोडस काही पोस्ट क्रिएट झाल्या तर त्यानुसार सुद्धा दिव्यांगांसाठी त्या पोस्ट रिझर्व किंवा सुटेबल करून दिल्या जातात आणि नंतर ती ऍडव्हर्टाईज केली जाते. आता कर्णबधिरांचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये हिअरिंग इम्पेअर्ड असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये हार्ड ऑफ हिअरिंग, हॅव्हिंग 60 डेसिबल, हिअरिंग लॉस इन बेटर इयर आणि डेफ अशा 2 कॅटेगरी झालेल्या आहेत. आता मगाशी जो तुम्हाला मी सांगितलं की जॉब आयडेंटिफिकेशन जे आपण करतो तर हे 2013 ला आपण आत्ताचं जे गॅजेट तुम्हाला दिसेल वेबसाईटवर ऑनलाईन मिनिस्ट्रीच्या ते 2013चं दिसेल. 2017चा पूर्ण स्टडी झालेला आहे, रिपोर्ट सबमिट झालेला आहे. फक्त ते गॅजेट अजून आलेले नाहीये, ते लवकरात लवकर येईल. परंतु मी एवढं सांगेन की कर्णबधिर दिव्यांगांसाठी 2013 ला म्हणजे 13 पर्यंत 2263 पोस्ट ए, बी, सी आणि डी ग्रुपच्या आयडेंटिफाय केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये 2017 ला जे कमिटी झाली फॉर्म त्याच्यामध्ये 416 नवीन पोस्ट आयडेंटिफाय करून झालेले आहेत. अशा टोटल 2679 पोस्ट कर्णबधिर फक्त दिव्यांगांसाठीच मी बोलतोय त्यांच्यासाठी ह्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आयडेंटिफाय म्हणजे ओळखून ठेवलेले आहेत की ह्या पोस्ट कर्णबधिर दिव्यांगांसाठी सुटेबल आहेत, ते तिथे ते कार्य करू शकतात गव्हर्नमेंट सेक्टर. आता दुसरा मुद्दा येतो की गव्हर्नमेंट जॉब्स सर्च कसे करायचे, कुठे करायचे किंवा प्रायव्हेट जॉब्स कसे करायचे. तर आपण सुद्धा किंवा आपल्यासोबत जर एखादा दिव्यांग बंधू भगिनी असेल तर त्यांना आपण गाईड करायचं की तुम्ही स्थानिक जे न्यूजपेपर आहेत, विकली न्यूजपेपर आहेत, एम्प्लॉयमेंट न्यूज आहेत जसं रोजगार वार्ता किंवा अशा विकली न्यूजपेपर येतात, साप्ताहिक येतात, त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष ठेवायचं की ऍडव्हर्टाईज वाचत असताना त्या ऍडव्हर्टाईजच्या एका कॉलम मध्ये नमूद केलेलं असतं की सदर पोस्ट ही या कॅटेगरीमध्ये दिव्यांगजनांसाठी आरक्षित केलेले आहे किंवा त्या टेबलच्या खाली फुटेज दिलेलं असतं की वरील सिरियल नंबर 1, 3, 4 किंवा अशा पोस्ट ह्या दिव्यांगजनांतील या कॅटेगरीसाठी सुटेबल आहेत, ते सुद्धा या पोस्टसाठी अर्ज करू शकतात. हे महत्वाचं त्यांना आपण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा एम्प्लॉयमेंटच्या ज्या काही वेबसाईट्स आहेत गव्हर्नमेंटच्या जसे की महाराष्ट्र शासनाची रोजगार महास्वयं.gov.in ही जे आपलं कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग आहे त्यांच्या अन्वये चालवणारं हे पोर्टल आहे. तर तिथं सुद्धा जॉब सिकर्स रजिस्ट्रेशन केलं जातं ऑनलाईन आणि तुम्हाला तिथून सुद्धा माहिती मिळू शकते त्या वेबसाईटवरून की राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट सेक्टरच्या कुठं वॅकन्सीज आहेत त्याची सुद्धा माहिती तिथं मिळू शकते. मी मागं वेखंडे सरांना सुद्धा एक फ्लायर शेअर केलं होतं मागच्याच आपल्या 31 जुलैला आपले जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांच्यासोबत एक वेबिनार झालं. त्यांनी सुद्धा खूप म्हणजे अप्रिशिएट केलं की सर आम्हाला सुद्धा हे माहीत नव्हतं की दिव्यांगजनांसाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची ही धोरणं आहेत आणि जिल्होजिल्ही त्यांचे रोजगाराचे जे काही मार्गदर्शन केंद्र आहेत तिथले सुद्धा काही प्रतिनिधी वेबिनारला होते. त्यांनी सुद्धा म्हटलं की सर दिव्यांगजनांना ही आमची वेबसाईट तुम्ही रेफर करा आणि जास्तीत जास्त ते जर रजिस्टर झाले तर आम्हाला सुद्धा सेवा देण्यास मदत होईल. त्याचबरोबर केंद्र सरकारची जी www.ncs.gov.in ही जी वेबसाईट आहे ही मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट ह्याच्या अंडर येते. काही जणांना माहित असेल VRC व्होकेशनल रिहॅबिलिटेशन सेंटर्स जे आता की नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर्स झालेले आहेत फॉर डिफरंट लेबर. त्यांची ही वेबसाईट आहे. तिथं सेपरेटली पोर्टल आहे की जेणेकरून दिव्यांगजन तिथं स्वतः रजिस्टर होऊ शकतात, त्यांचं प्रोफाईल क्रिएट होतं, ते अपडेट करू शकतात आणि तिथून सुद्धा त्यांना रोजगाराची माहिती मिळू शकते. त्याचबरोबर आता मोबाईल मॅक्झिमम बऱ्याच जणांकडे जिथं उपलब्ध असतील तिथं ते मोबाईलचे काही ऍप्स आहेत ते ऍप्स डाउनलोड केले किंवा व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत तिथे तुम्हाला रेग्युलरली सोशल मीडियाद्वारे किंवा ऍप्सद्वारे तुम्हाला गव्हर्नमेंटचे कुठं वॅकन्सी उपलब्ध आहेत
त्याचे अलर्ट्स किंवा नोटिफिकेशन येत राहतात. मेलद्वारे सुद्धा तुम्हाला येत राहतात. त्याचबरोबर काही गव्हर्नमेंटचे जे काही प्लेसमेंट ऑफिसेस आहेत, जसं मी वर सांगितलं, तशा जर तुम्ही स्थानिक जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन केलं, तिथून सुद्धा तुम्हाला एक अलर्ट्स किंवा मेसेजेस दिले जातात. प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफिसेस मधून सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर काही दिव्यांगजन उच्च शिक्षित असतात आणि त्यांना चांगल्या कंपनी MNC कंपनीमध्ये जर जॉब्स हवा असेल तर तिथून सुद्धा ते, हा सुद्धा एक पर्याय आहे, तिथून सुद्धा ते रजिस्ट्रेशन करून त्याची माहिती घेऊ शकतात. आता मगाचा जो मुद्दा होता की गव्हर्नमेंट वॅकन्सीज आल्यानंतर वेगवेगळे प्रकारचे फॉर्मॅट्स असतात. कारण प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं असतं, मिनिस्ट्री वेगळी असते, त्यांचा RR म्हणजे रिक्रुटमेंट रूल्स वेगळा असतो. त्या पद्धतीनं ते ऍडव्हर्टाईज देत असतात. तर आपलं लक्ष बारकाईनं असलं पाहिजे की कुठल्या कॉलम मध्ये, आता इथं जो मधला कॉलम आहे तर त्यांनी स्पेसिफिकली दिलेला आहे की कॅटेगरी A, B, C आणि ह्या कॅटेगरीचे ऍब्रिव्हिएशन दिलेले आहेत, आणि खाली म्हणजे B म्हणजे हिअरिंग इम्पेअर्ड असेल तर त्याच्यामध्ये 18 पोस्ट वॅकन्सी आहे. पोस्ट आहे मल्टी टास्क स्टाफ, MTS म्हणजे पूर्वी ज्याला आपण प्यून म्हणतो किंवा शिपाई म्हणतो तो. तर ह्या गोष्टी थोडं बारकाईने लक्ष दिल्या किंवा आता इकडची जी ऍडव्हर्टाईज आहे ह्याच्यामध्ये मधल्या कॉलम मध्ये बघा दिलेलं आहे की SSTW. तर हे काय आहे? तर हे आहे की ही जी जॉब नेचर आहे त्याच्यासाठी कुठल्या दिव्यांगांसाठी तो सुटेबल आहे. तर ही ऍब्रिव्हिएशन्स कशा असतात त्याच्याविषयी आपण थोडस चर्चा करू. ही जी संक्षिप्त, कारण टेबलमध्ये सगळ्या गोष्टी बसणं गरजेचं नाही, त्याच्यामुळे हे ऍब्रिव्हिएशन्स प्रत्येक जाहिरातीमधून आपल्याला दिले जातात. S मध्ये सिटिंग, BN म्हणजे बेंडिंग, अशा प्रकारचे हे शॉर्ट फॉर्म्स दिले जातात. मी इथं फुल फॉर्म दिलेले आहेत. हे जरूर तुम्ही शीट्स तुमच्या सोबत किंवा मोबाईल मध्ये तुम्ही ठेवा. आता दुसरा मुद्दा येतो की कॅटेगरीसाठी म्हणजे कुठल्या दिव्यांगजनासाठी कुठला शब्द वापरायचा. तर काही जण जुने शब्द वापरतात. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ घेऊया, इथं आता नवीन ऍक्ट नुसार VI आहे, व्हिज्युअल इम्पेअर्ड. बरेचसे लोक म्हणजे डिपार्टमेंट्स मध्ये काय केलं जातं की तिथं B फक्त दिले जातं, B म्हणजे ब्लाइंड. तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. किंवा काही जणांना फक्त हेच असतं की दिव्यांगांना माहित असतं की जिथं B असेल तिथं, म्हणजे तो दृष्टीहीन असेल तर तो म्हणतो की जिथं B लिहिलेला आहे ती पोस्ट माझ्यासाठी रिझर्व आहे. तर नाही, कधी कधी काही डिपार्टमेंट्स अपडेट असतात ते काय तिथं VI पण लिहू शकतात. VI चा अर्थ व्हिज्युअल इम्पेअर्ड. हे जे आहे हे थोडंसं अंडरस्टँडिंग करून घेणं गरजेचं आहे. काय काय ठिकाणी LV लिहिलेलं असतं, LV म्हणजे लो व्हिजन. आता तसंच कर्णबधिर दिव्यांगांसाठी तर 3-4 प्रकारचे शब्द वापरले जातात. आता नवीन शब्द आहे हिअरिंग इम्पेअर्ड. काही जण हिअरिंग डिसॅबिलिटी लिहितात, काही जण नुसतं डेफ लिहितात, काही पार्शली डेफ लिहितात, काही हिअरिंग हँडिकॅप लिहितात. तर हे जे HD, D, PD, HH हे ऍब्रिव्हिएशन्स वापरले जातात. तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जर एखादा कर्णबधिर दिव्यांगजन आहे तर त्याला आपण हे समजून सांगणं गरजेचं आहे. हे सगळे ऍब्रिव्हिएशन्स हे हिअरिंग इम्पेअर्ड किंवा कर्णबधिर दिव्यांगांसाठी वापरले जातात. जिथं कुठं तुला हे जाहिरातीमध्ये दिसेल तिथं ती पोस्ट तुझ्यासाठी सुटेबल आहे. आता ती एलिजिबल आहे की नाही ते कसं करायचं, तर त्या पोस्टला पात्रता काय, शैक्षणिक पात्रता काय, ती जर तुझ्याकडे असेल तर तू नक्की त्या पोस्टला तू अर्ज कर. त्याचबरोबर LD म्हणजे लोकोमोटर डिसॅबिलिटी. तीच पूर्वी OH ऑर्थोपेडिक हँडिकॅप, फिजिकली हँडिकॅप अशी वापरली जाते. आता लोकोमोटर डिसॅबिलिटीज मध्ये जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, BLA, BA, OL हे जे आहेत याचे ऍब्रिव्हिएशन्स मी इथे दिलेले आहेत. हे ऍज पर ऍक्ट आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्या सोबत असणं किंवा माहिती असणं खूप गरजेचं आहे. ID म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, SLD म्हणजे स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी, AU म्हणजे ऑटिझम, MI म्हणजे मेंटल इलनेस. आणि आता मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की 4 रिझर्वेशन आहे, MD म्हणजे मल्टी डिसॅबिलिटीज. म्हणजे दोन ज्यांच्या एका व्यक्तीमध्ये जर दोन दिव्यांगांचे प्रकार असतील किंवा 2 अपंगत्वाचे प्रकार असतील त्याला मल्टी डिसॅबिलिटीज कॅटेगरी असते. आणि यांच्यासाठी सुद्धा
हे बेंचमार्क डिसेबिलिटी मध्ये आहेत, यांच्यासाठी सुद्धा जॉब्स रिझर्व्ह आहेत, सुटेबल आहेत. आता आपण बघितलं की प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे जॉब्स असतात, सगळं असतं, पण बऱ्याच लोकांना ते माहीत पडत नाही. तर हा जो गॅप आहे, एकीकडं आपल्याकडं जॉब सीकर आहे. जॉब सीकर म्हणजे जी मुलं 18 वर्षाच्या वर आहेत, दिव्यांग, त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे, ज्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे, ज्यांनी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे. आणि एकीकडं प्रायव्हेट कंपन्या किंवा गव्हर्नमेंट सेक्टर ज्यांच्याकडे वॅकन्सीज आहेत, त्या रिझर्व्ह आहेत, त्या सुटेबल आहेत. परंतु महत्वाचा मुद्दा की त्या एकमेकांना माहित होत नाही. इकडल्या एम्प्लॉयरला किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला माहित नाही की दिव्यांगजन कुठं आहेत, किंवा दिव्यांगांना माहित नसते की रोजगाराच्या संधी कुठं उपलब्ध आहे. तर हा जो गॅप आहे, त्याच्यासाठी भरपूर वेबसाईट्स, प्लॅटफॉर्म्स तयार झाले, परंतु त्याची माहिती होत नाही किंवा ते कसे यूज करायचं हे माहित नसतं. तर हा जो ब्रिज आहे, तो ब्रिज बनणं किंवा तो एक ब्रिज महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण काही लोकांना माहित असेल की काही आपली 2 वर्षापासून जॉब्स फॉर डेफ ही एक वेबसाईट होती. ती सिक्युरिटी रिझन म्हणून एनआयसीच्या गाईडलाईन्स म्हणून थोडी बंद आहे. पण आता जस्ट आपण या लॉकडाऊन पिरियड मध्ये भरपूर त्याच्यावर काम करून थोड्या दिवसामध्ये आपण ती लाईव्ह करत आहोत. तर ही असा आपण ब्रिज बनवलेला आहे. स्पेसिफिकली ही कर्णबधीर दिव्यांग मुलांसाठी आहे, मुलींसाठी आहे, की जे रोजगार करू इच्छितात, जे नोकरीसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांच्यासाठीही आपण प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. त्या वेबसाईटचं नाव आहे www.jobsfordeaf.gov.in. तर या वेबसाईटमध्ये आपण काय करतोय की जॉब सीकर रजिस्ट्रेशन, पहिलं म्हणजे जे रोजगारासाठी अर्ज करणारे जी मुलं आहेत दिव्यांग कर्णबधीर, त्यांच्यासाठी आपण एक तिथं लिंक देतोय की तिथं ते पूर्ण त्यांचा बायोडाटा तयार करू शकतील. त्याचबरोबर त्यांचे इतर डॉक्युमेंट्स आहेत, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, ते अपलोड करू शकते. त्यांचे फोटो, सही, या सर्व गोष्टी अपलोड करून त्यांचा प्रोफाईल क्रिएट करू शकते. त्याचबरोबर जॉब सर्च करू शकते. जॉब्स कसे सर्च करू शकतील की त्यांच्यासाठी स्पेसिफिक असणारे जे काही जॉब्स अवेलेबल आहेत रिसेंटली, ते त्या वेबसाईटवर आम्ही अपलोड करणार आहोत, जेणेकरून त्यांना लगेचच ते जॉब्स त्यांच्या पुढे दिसतील. आणि जिथं ते इच्छुक आहेत, फॉर एक्झाम्पल काही जणांचे थोडेसे मर्यादा असतात की तो म्हणतो की मी बाबा लातूरचा आहे आणि मी मुंबईला माझी काही सोय नाही किंवा पालक पाठवू शकत नाही, त्यामुळे मी जाऊ शकत नाही. अशा गोष्टीमुळे ते आपण ती त्यांची चॉईस असते की त्या जर पोस्टचं लोकेशन, त्या पोस्टची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि तो जर सुटेबल असेल तर तो तिथं तो अर्ज करू शकतो. पूर्णपणे हे त्यांच्यावर डिपेंड असतं. त्याच्यामुळं ते जॉब सर्चचं ऑप्शन आहे ते आपण त्यांना तिथे दिलेलं आहे. त्यांना एका ठिकाणी सर्व हे जॉब्स दिसतील, जे की केंद्र सरकार, राज्य सरकारच्या अखत्यारीत आता सध्या उपलब्ध आहे. दुसरं आहे जॉब सीकर लॉग इन. म्हणजे एकदा त्यानं त्याचा प्रोफाईल क्रिएट केला तर तो वारंवार लॉग इन करून, त्याला युजर आयडी पासवर्ड अवेलेबल होईल, वारंवार तो लॉग इन करून त्याचा प्रोफाईल अपडेट करू शकतो. त्याचबरोबर तिथं जे काही इतर लिंक्स आहेत त्याचा तो वापर त्याच्या प्रोफाईलवरून करू शकतो. आता हे झालं जॉब सीकरचं. दुसरं आहे एम्प्लॉयर्स. ज्या काही प्रायव्हेट कंपन्याज आहेत किंवा दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या काही जॉब ट्रेनिंग देणाऱ्या संस्था आहेत, त्या या आपल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून लॉग इन करू शकतात आणि ते डायरेक्टली त्यांच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज आम्हाला कळवू शकतात किंवा आपल्या पोर्टलवर अपलोड करू शकतात. म्हणजे जेणेकरून प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी वॅकन्सीज असतील तरी त्या तुरंत आपल्याला या वेबसाईटवरून सगळ्यांना दिसू शकतील आणि कळू शकतील. त्याचबरोबर एम्प्लॉयर्सला सुद्धा आपण ज्या वेळेला आमच्याकडून ऍडमिन कडून कन्फर्मेशन होईल त्यावेळेला ते डायरेक्टली जॉब सीकरचा जो डाटा आहे त्या डाटामधून काही दिव्यांगजनांना स्क्रुटिनाइज करून किंवा सिलेक्ट करून त्यांच्याशी ते डायरेक्टली अप्रोच सुद्धा होऊ शकतो. म्हणजे हा एक पूर्णपणे प्लॅटफॉर्म आपण तयार करून देतो आणि ह्याचं मॅक्झिमम 90% काम पूर्ण झालेलं आहे. काही थोड्याशा ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याच्यासाठी थोडंसं काम चालू आहे, मग फायनल टेस्ट देणं चालू आहे.
हे एक प्लॅटफॉर्म आपण छानसा करतोय. आणि ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशन्स आहेत रेग्युलरली आपण ह्या तिथं त्या वेबसाईटवर आपण देणार आहोत. ऑटोमॅटिकली ज्या वेळेला एखादी कुठली जाहिरात आहे किंवा नोकरीची संधी आहे की तिची लास्ट डेट 15 तारीख आहे, तर ती 15 तारखेपासून ती दिसणार नाही. अशा पद्धतीनं ही आपली वेबसाईट आहे. त्याचाही मी ज्या वेळेला लाईव्ह होईल त्यावेळेला मी सगळ्यांना तुम्हाला त्याचे फ्लायर्स आहे ते मी पाठवेल की जेणेकरून मॅक्झिमम कर्मबधिर दिव्यांगजन याचा फायदा घेतील. आता ही वेबसाईट बंद असल्यामुळं आम्ही तात्पुरतं आपलं जे आमचं डिपार्टमेंट आहे सोशल इकॉनॉमिक रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट, त्याच्याद्वारे आपण काय करतो की आपल्याकडे जे कर्मबधिर दिव्यांगजन आहेत त्यांचे जे बायोडाटा आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत, त्याचा आपण सर्व डाटाबेस क्रिएट केलेला आहे गुगल शीटवर आणि त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे आपण त्यांना कुठं रोजगाराची संधी उपलब्ध आहेत प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये. त्याचबरोबर जर त्यांना एखादी माहिती द्यायची असेल, आता याचा फायदा आम्हाला खूप झाला कारण या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही जवळपास आमच्याकडे जो आता डाटा आहे तो 2258 दिव्यांगांचा आहे कर्मबधिर आणि त्याच्यामध्ये 1106 असे आहेत की ज्यांचे ईमेल्स आयडी चांगले आहेत की जे ऍक्टिव्ह असतात मेलद्वारे. त्यांना आम्हाला अप्रोच होणं किंवा त्यांना माहिती देणं किंवा त्यांच्याकडून काही शंका असतील त्याचं निरसन करणं आम्हाला फायद्याचं ठरलं. आणि लकीली हा डाटाबेस आम्ही गेली 2-3 वर्ष तयार करत आलेला आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्याद्वारे सुद्धा आपण रेफरल सर्व्हिसेस देत असतो. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या वेळेला आपण दिव्यांगांसाठी रोजगाराच्या संधी बघत असतो त्यावेळेला त्यांना जॉब लिंक ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर किंवा काही संस्था दिव्यांगांसाठी त्यांच्या सेंटर्समध्ये राहण्याची सोय करून सुद्धा जे त्यांची सोय नाहीये, जे ग्रामीण भागातून येणारे दिव्यांग त्यांच्यासाठी सुद्धा या संस्था ज्या आहेत ह्या गेली बरेच वर्ष झाले काम करतात. यांच्याशी आपलं थोडं टायअप असतं, कोऑर्डिनेशन असतं आणि जर तुम्हाला प्रायव्हेट जॉबमध्ये जर इच्छुक असेल तर त्यांना आम्ही यांची माहिती देतो आणि ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर तो इंटरेस्टेड असेल किंवा सुटेबल आणि एलिजिबल असेल तर त्याला नक्की जॉब प्लेसमेंट प्रायव्हेट सेक्टरमध्ये या संस्थाद्वारे आपण देत असतो. त्याच्यामध्ये सार्थक एज्युकेशन ट्रस्ट, ला मोनियल स्किल, इनेबल इंडिया, टेरेन, सुजया फाउंडेशन, विथ फॉर जॉब, नाडे आणि याच्यामध्ये सांगायला हे पण वाटेल की जे पूर्णपणे अशिक्षित आहेत दिव्यांग किंवा ज्यांचा एज क्रायटेरिया खूपच बाहेर गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट सेक्टरमध्ये 30 ते 35 वयोगटाच्या वर रोजगार देणं जरा कठीण जातं. नाडे किंवा नॅशो अशा सारख्या संस्थांमध्ये काही असे छोटे छोटे जॉब्स आहेत तिथं सुद्धा जे ज्यांचं वय जास्त आहे 35-40 अशा दिव्यांगांसाठी सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध आहे. आता मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंपनीचा मालक किंवा तिथलं जे पॉलिसी आहे कंपनीची त्याच्यामुळं दिव्यांगांसाठी रोजगाराच्या निर्मिती उपलब्ध करून देणं खूप कठीण जातं आणि तसं काही सरकारचे निर्बंध किंवा धोरणं नाहीत. सरकारनं मॅक्झिमम प्रमोट केलेलं आहे की मॅक्झिमम तुम्ही दिव्यांगजनांना तुमच्या कंपनीमध्ये सर्व्हिस द्या, मॅक्झिमम 5% तरी भरा जी तुमची मॅन पॉवर लागणार आहे त्याच्यात. तर त्याच्यासाठी प्रमोट करण्यासाठी केंद्र सरकारची एक स्कीम आहे इन्सेंटिव्ह टू प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉईज. तर ही त्या स्कीम अंडर साधारणतः त्यांचं टार्गेट आहे की कमीत कमी वर्षाला 1 लाख जॉब्स दिले गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांनी एक क्रायटेरिया ठेवलेला आहे की बऱ्याच लोकांना माहित असेल की पीएफ प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन स्कीम आहे. याच्यामध्ये कामगाराचं कॉन्ट्रीब्युशन असतं 12%, तेवढंच कंपनीच्या मालकाला सुद्धा कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं त्याच्या पीएफच्या अकाउंटवर. तर गव्हर्नमेंटनं एक ह्या स्कीम अंडर अशी एक प्रोमोटिव्ह संधी उपलब्ध करून दिली आहे कंपनी मालकांना की जर तुम्ही दिव्यांग लोकांना तुमच्या कंपनीमध्ये कामावर घेतलं आणि जर त्यांचा पगार 25,000च्या आतमध्ये असेल तर त्यांचा जो पूर्वी 3 वर्ष होता आता 10 वर्ष नवीन ऍक्टनुसार त्यांचा जो काही पीएफचं कॉन्ट्रीब्युशन आहे 12% जो कंपनी मालकाने द्यायचा असतो
तो गव्हर्नमेंट देईल. याच्यामध्ये कंपनी मालकाला फायदा आहे. त्याच्यासाठी जो CPF, ESI याचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे एम्प्लॉयरचा, तो पूर्णपणे 3 ते 10 वर्ष ही गव्हर्नमेंट देत असते. त्याच्यासाठी फक्त एम्प्लॉयला एवढंच क्रायटेरिया आहे की त्यांनी त्या दिव्यांगजनाला त्यांच्या कंपनीमध्ये कामावर घेतल्यानंतर त्याचं जे अपंगाचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट PFच्या ऑफिसला जमा करायचं. अशा पद्धतीचा हा एक इन्सेंटिव्ह आहे. दुसरं, जर दिव्यांग लोकांना त्यांनी कामावर घेतलं आणि असे बरेच दिव्यांग लोकांना त्यांनी कंपनीमध्ये संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांना विविध सोयी दिल्या, तर केंद्र सरकार दरवर्षी, इव्हन प्रायव्हेट कंपनीज नाही, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा दरवर्षी बेस्ट एम्प्लॉईज अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड दिला जातो बेस्ट एम्प्लॉईज. त्याच्यामध्ये 1 लाख कॅश, सर्टिफिकेशन आणि मेडल अशा पद्धतीचा हा अवॉर्ड दिला जातो. ही एक प्रमोटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे की जेणेकरून प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्तीत जास्त दिव्यांग ज्या आपले जण आहेत त्यांच्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करतात. आता याच्यामध्ये रोजगारामध्ये महत्वाचे दिव्यांगजनांसाठी रोजगार ज्या वेळेला उपलब्ध होतो किंवा स्वयंरोजगार करतो किंवा दिव्यांग व्यक्तीच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स पेयर असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची इन्कम टॅक्स रिलॅक्सेशनच्या अंडर अशा पद्धतीनं त्यांना रिलॅक्सेशन दिलं जातं. याच्यामध्ये जर दिव्यांगजनांचे जे अपंगाचं प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये जर 40 ते 79% जर अपंगत्व असेल तर 75,000 रुपये जे आहे डिडक्शनचा अलाउड केलं जातं, म्हणजे एक्स्ट्रा त्याला रिलॅक्सेशन मिळतं. त्याचबरोबर 80% वर जर अपंगत्व असेल तर 1,25,000 त्याला डिडक्शनचा अलाउड केलं जातं. आता याच्यामध्ये सेक्शन कुठले भरायचे, तर सेक्शन 80DD हा त्यांच्यासाठी असतो की जर समजा की एखादा दिव्यांगजन मुलगा आहे आणि त्याचे वडील, आई किंवा त्याला संगोपन करणारे कोणी जर नातेवाईक असतील आणि त्यांना जर इन्कम टॅक्स पे करावा लागत असेल, इन्कम टॅक्स पेयर असतील, तर त्यांनी 80D या सेक्शन मधून या संधी याचा रिलॅक्सेशनचा फायदा घ्यायचा असतो. जर स्वतः दिव्यांगजन हा टॅक्स पेयर असेल, म्हणजे तो गव्हर्नमेंट एम्प्लॉय किंवा सेल्फ एम्प्लॉयड असेल, तर त्यांना 80U या सेक्शन मधून टॅक्स पेयर मध्ये या रिलॅक्सेशनचा फायदा घ्यायचा असतो. दुसरं, महाराष्ट्रामध्ये प्रोफेशनल टॅक्स एक्झम्पशन्स आहे. महाराष्ट्राचा जो प्रोफेशनल टॅक्स अंडर ऍक्ट आहे त्याच्या अंडर सेक्शन 27A अंडर प्रोफेशनल टॅक्स एक्झम्पशन आहे. याच्यासाठी म्हणजे प्रोफेशनल टॅक्स आणि म्हणजे इन्कम टॅक्स याच्यासाठी महत्वाचं जे कागदपत्र लागतं ते म्हणजे अपंगाचं प्रमाणपत्र आणि त्याचे संबंधित आधार किंवा इतर गोष्टी ह्या त्यांनी त्यांच्या अकाउंट सेक्शन किंवा संबंधित विभागाला देऊन याचा तुम्ही या सवलतीचा फायदा घ्यायचा असतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आपला हा विषय रोजगार, स्वयंरोजगाराविषयी जरी असला तरी महत्वाची जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र असणं खूप गरजेचं असतं. कारण ग्रामीण भागामध्ये पालक असतील किंवा दिव्यांगजन असतील त्याच्यामध्ये थोडस त्यांच्यामध्ये जागरूकता नसते किंवा त्यांना माहिती नसल्यामुळं महत्वाचे जे सर्टिफिकेट्स आणि त्यांच्याजवळ असणारी ओळखपत्र आहेत ते असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. तर हे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बऱ्याच जणांकडे जुनं आहे, जे पूर्वी दिलं जायचं ऑफलाईन, जे हँड रायटिंग मध्ये स्टॅम्प सिग्नेचरचं आहे. तर आता सदाम पोर्टल जे आहे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यावरून ऑनलाईन सर्टिफिकेट दिली जातात. तर ते आता मस्ट आहे, ते असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे जुने आहेत आणि नवीन ऑनलाईन सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी संबंधित सिव्हिल रुग्णालय, सिव्हिल सर्जन यांच्या कडून हे सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. किंवा मुंबई असेल, पुणे असेल, पुण्यामध्ये ससून, मुंबईमध्ये जे हॉस्पिटल आणि कर्मचारी दिव्यांगांसाठी आलियावर्जन इथून सुद्धा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिलं जातं. त्याचबरोबर मेडिकल कॉलेजेस मधून सुद्धा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिले जाते. दुसरं,
ज्या वेळेला दिव्यांगजन मुलगा हा 10वी 12वी ग्रॅज्युएशन त्याचबरोबर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात किंवा ग्रॅज्युएशन लेवलचे एक्झाम्स असतात त्याच्यासाठी त्यांना परीक्षेमध्ये एक्स्ट्रा टाइम मिळतो. त्याचबरोबर काही ऑप्शनल सब्जेक्ट असतात त्याच्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट गरजेचं असतं. किंवा रोजगार ज्या वेळेला नोकरीला तो अर्ज करतो ज्या वेळेला त्याला इंटरव्ह्यू ह्या सगळ्या क्रायटेरिया झाल्यानंतर त्यावेळेला मेडिकल सर्टिफिकेट मागवलं जातं किंवा जॉईनिंग होताना मेडिकल सर्टिफिकेट मागवलं जातं. तर ती मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा त्यांना स्थानिक शासकीय जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेजेस किंवा जे हॉस्पिटल अशा हॉस्पिटल्समधून मेडिकल सर्टिफिकेट दिले जातं. तर हे मेडिकल सर्टिफिकेट कुठून मिळतं आणि कशासाठी गरजेचं आहे हे आपल्याला त्यांना सांगणं किंवा माहित असणं गरजेचं आहे. UDID काही जणांना माहिती असेल, आता UDID हे एक युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड दिलं जातं. हे आपल्या मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज यांच्या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुमचा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड, रेशन कार्ड हे इन्क्लूड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या संबंधित जवळच्या हॉस्पिटलची लिस्ट दिली जाते. तिथं ती रिसिप्ट घेऊन गेल्यानंतर तुम्हाला UDID इनरोल करून तुम्हाला बाय पोस्ट तुम्हाला पोस्ट केला जातो. या UDIDचा एक असा फायदा आहे की तुम्ही ज्या वेळेला ट्रॅव्हलिंग करता किंवा तुम्हाला कुठलं स्कॉलरशिप असेल किंवा ट्रॅव्हलिंग कन्सेशन घ्यायचं असेल, रेल्वेचं असेल किंवा इतर तिथं ज्या वेळेला ID दाखवायचा ज्या वेळेला तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचा प्रूफ दाखवायचा असतो त्यावेळेला हे छोटंसं ID दाखवून सुद्धा दिव्यांगजन याचा वापर करू शकतात. कारण प्रत्येक वेळेला ते A4 साईजचे मोठे मोठे सर्टिफिकेट्स कॅरी करणं, कारण ते कॅरी करत असताना बऱ्याच जणांचे फाटतात किंवा पावसामध्ये भिजल्यामुळे ते खराब होतात. ह्या बऱ्याच समस्या येऊ लागल्या. त्याच्यामुळे हे UDID खूप छान आहे की जेणेकरून ते कार्ड दाखवल्यानंतर त्यांना बऱ्याच ज्या शासकीय किंवा इतर सवलती आहेत त्याचा वापर त्यांना पटकन होऊ शकतो. आता ID फ्रॉम BSW म्हणजे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून पूर्वी जसं जे पिवळ्या कलरचं कार्ड दिलं जायचं ते कार्ड सुद्धा गरजेचं आहे. कारण जर आपल्याला महाराष्ट्र शासनाची एखादी शिष्यवृत्ती योजना असेल, त्याचबरोबर आपलं जे MSRT STचं जे ट्रॅव्हलिंग कन्सेशन घ्यायचं असेल किंवा कुठं ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे कार्ड सोबत असणं खूप गरजेचं आहे. हे कार्ड तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून तुम्ही घ्यायचं आहे. त्याचबरोबर ISR RTC आणि MSRTC म्हणजे आतापर्यंत जर दिव्यांगजनांना किंवा त्यांच्या सोबत कुटुंबियांना जर प्रवास करायचा असेल तर त्यांना दिव्यांगजनांच्या सवलतीतून आरक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष काउंटरवर जाऊन रिझर्वेशन करणं गरजेचं होतं. म्हणजे ते खूप कठीण जायचं कारण स्टेशन जवळ नसतात किंवा त्यांना खूप त्रास व्हायचा. तर IRCTC ही जे ऑनलाईन रिझर्वेशन पोर्टल आहे त्यांनी सुद्धा आता रेल्वे मिनिस्ट्रीनं ज्या धोरणानुसार गेले 3-4 वर्ष झालं त्यांचा एक युनिक ID कार्ड किंवा नंबर दिला जातो. तर हा तुमचे जे रेल्वे स्टेशनचे कमर्शियल मॅनेजर आहेत त्यांच्या डिपार्टमेंटला तुम्ही गेल्यानंतर त्यांच्याकडून तो अर्ज घ्यायचा. अर्जाला तुमचा दिव्यांगाचं प्रमाणपत्र, रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुमचा डेट ऑफ बर्थचा प्रूफ, ऍड्रेस प्रूफ आणि फोटो हे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक बाय पोस्ट किंवा ते सांगतात अपॉइंटमेंट डेट देऊन त्या डेटला तुम्हाला तिथून एक ID दिला जातो. त्या ID वर जो नंबर असतो सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे किंवा त्या डिव्हिजनचा तो नंबर त्या IRCTCच्या पोर्टलवर आता तुम्ही जर जाऊन चेक केलं तर दिव्यांगजनांसाठी वेगळा एक विंडो दिली जाते. पहिलं दिव्यांगजनांचं नाव टाकणं गरजेचं आहे. नंतर एस्कॉर्ड त्या दोघांनाही 50% किंवा कॅटेगरी वाईज 75% असे वेगवेगळे कन्सेशन्स उपलब्ध आहेत. ते कन्सेशन्स तुम्ही ऑनलाईन सुद्धा रिझर्वेशन करून घेऊ शकता. हे ID कार्ड आता नवीन आलेलं आहे. त्याचबरोबर ST मध्ये सुद्धा आता बेस्ट असेल मुंबईमध्ये किंवा STचं सुद्धा आता कार्ड देणं चालू केलेलं आहे. तर स्थानिक आगारामध्ये जाऊन तुम्ही हे कार्ड घेणं गरजेचं आहे. हे कशासाठी आहे? कारण ज्या वेळेला दिव्यांगजन उच्च शिक्षण
आणि रोजगारासाठी जात असतो, प्रवास करत असतो, त्यावेळेला हे डॉक्युमेंट्स असणं त्याच्याजवळ खूप गरजेचं आहे. आता रोजगारानंतर दुसरा मुद्दा आहे स्वयंरोजगार. तर ज्या वेळेला आपल्या समोर दिव्यांगजन येतो किंवा क्लायंट येतो, तर त्यावेळेला आम्ही पाहतो की त्याची आम्ही पहिल्यांदा केस हिस्ट्री घेतो की त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याच्याकडे स्किल काय आहे, किंवा त्याचा इंटरेस्ट कसा आहे. काही जणांचा इंटरेस्ट कसा असतो की त्यांना जॉबची म्हणजे ते म्हणतात नको आम्हाला जॉबच करायचा. काही जणांचा जॉबसाठीच खूप इंटरेस्ट आहे. तर हा इंटरेस्ट चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, किंवा तो कुठल्या क्षेत्रामध्ये इंटरेस्टेड आहे हे आम्ही चेक करतो आणि त्या बेसवरून आम्ही त्याला सूचित करत होतो किंवा मार्गदर्शन करत असतो. त्याच पद्धतीनं जर आपण मार्गदर्शित केलं, बेसिकली जर एखाद्या दिव्यांगाच्या घरी कुठला उद्योगधंदा सुरू असेल किंवा एखाद्याचा कुटुंबामध्ये कुठला रोजगार कंपनी असेल, त्याला आपण मॅक्झिमम सेल्फ एम्प्लॉयमेंटकडे प्रवृत्त म्हणजे मार्गदर्शित करतो. तू जर हे केलं तुला अधिक फायदा होईल. तो फायदा कसा की ऑलरेडी त्याला त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना आणि त्याला त्याचा अनुभव असतो, आणि तो स्वयंरोजगार जर त्याला अधिक विकसित किंवा डेव्हलप करायचा असेल तर नॅशनल हँडिकॅप फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या विद्यमाने त्याला स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध होते. ह्या कर्जाची टक्केवारी खूप सवलतीच्या दरामध्ये आहे, म्हणजे 4-5% व्याज दरानं त्याला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. हे कर्ज 20,000पासून 50,000, 50 लाखापर्यंत जे मोठमोठे उद्योगधंदे आहेत त्याच्यासाठी सुद्धा दिले जातात. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. जसा तुमचा याच्यामध्ये एक क्रायटेरिया असा आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा करू शकता. आता याच्यासाठी जर स्पेशल आपल्याला वेबिनार ठेवायचं असेल तर आपण संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा एक घेऊन आपण एक वेबिनार घेऊ शकतो, कारण या योजना डिटेलमध्ये माहीत असणं सांगणं गरजेचं आहे. आपले MSHFDC ची जी वेबसाईट आहे त्याच्यावर गेलं तर महाराष्ट्र ची जी योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या, आणि NHFDCच्या वेबसाईटवर केंद्र सरकारच्या योजना आहेत त्याची माहिती आपल्याला मिळू शकेल. अर्ज कुठं करायचा, प्रत्येक जिल्ह्याला यांचं विभागीय कार्यालय आहे, त्याचे पत्ते या वेबसाईटवर दिलेले आहेत. तिथे जाऊन दिव्यांगजन या योजनेची माहिती घेऊ शकतो. त्याला कुठला उद्योगधंदा करायचा आहे, त्याचं प्रोजेक्ट प्रपोजल कसं द्यायचं, त्याचबरोबर जर मोठा उद्योगधंदा असेल तर त्याला किती टक्के इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, अशा काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी या वेबसाईटवरून आपल्याला त्याला सांगता येतील किंवा प्रत्यक्ष जाऊन त्याची माहिती घ्या. त्याचबरोबर खादी ग्रामोद्योगची जी वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत, तिथून सुद्धा तो माहिती घेऊ शकतो. त्याचबरोबर जर ऑलरेडी त्याला कोणता उद्योगधंदा चालू करायचा आहे त्याला माहिती आहे किंवा घरगुती आहे, तर नॅशनलाइज बँक्स मधून सुद्धा मुद्रा जी योजना आहे त्या योजनेमध्ये सवलतीच्या दरामध्ये सुद्धा काही कर्ज उपलब्ध होऊ शकतो. तर रोजगार बरोबर स्वयंरोजगार असा सुद्धा एक पर्याय काही ठराविक दिव्यांगांसाठी देणं गरजेचं आहे. जिथं ग्रामीण भाग आहे, जिथं शेती उद्योगधंदे चालतात, शेती पूरक उद्योगधंदे आहेत, किंवा ज्यांना रोजगार साठी शहरामध्ये येणं गरजेचं नाहीये, किंवा ग्रामीण भागामध्ये कंपन्या नाहीयेत किंवा रोजगार नाहीयेत, अशा ठिकाणी स्वयंरोजगार हा एक पर्याय आहे. हा सुद्धा आपण त्यांना सुचवणं गरजेचं आहे किंवा ते महत्वाचं आहे. तर हे आपण रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी चर्चा केली. आता फक्त मी 2 इन्फॉर्मेशन लाईन्स विषयी सांगते. आलियावर्जनची डिसॅबिलिटी इन्फॉर्मेशन लाईन DIL ही जी लाईन आहे याच्यावर महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात याच्यासाठी हा फोन नंबर आणि टोल फ्री नंबर आहे. याच्यावरून दिव्यांगजन त्यांना जे असणाऱ्या सोयी सुविधा किंवा इतर काही अडचणी आहेत याच्याविषयी मार्गदर्शन त्यांना या टोल फ्री नंबरवरून दिले जातं. आता आपण कोरोनाच्या काळामध्ये जे काही मानसिक जे काही त्रास होतो त्याच्यासाठी नॅशनल मेंटल हेल्थ हेल्पलाईन आहे. ती टोल फ्री ही हेल्पलाईन महाराष्ट्र आणि गोवासाठी आहे. याच्यामध्ये आपल्या अलिबागचं सुद्धा सेंटर आहे, त्या सेंटरचा मी मेंबर आहे. तर ज्या दिव्यांगजन किंवा पालक त्यांना जर काही समस्या असतील
याच्यासाठी सुद्धा या हेल्पलाईन वरून ते कॉन्टॅक्ट करू शकतात. सांगायचं मुद्दा ही हेल्पलाईनचं इनॉग्रेशन अजून थोडस झालेलं नाहीये, परंतु हेल्पलाईन ऍक्टिव्ह आहे, म्हणजे आमच्या ट्रायल झालेले आहेत. हे सुद्धा नमूद करून घेऊया. अशा पद्धतीनं आजचं जे सेशन्स आहे हे याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. तर मी आपले जे होस्ट आहेत त्यांना विनंती करतो की जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्न आपण घेऊया. थँक्यू, धन्यवाद सर. गेल्या 1 तासाभरापासून आपण खरंच खूप एक महत्त्वपूर्ण माहिती आम्हा सर्वांना दिली, त्याबद्दल प्रथमतः मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. खरं तर खूप सारे असे प्रश्न करिअर संदर्भात आणि पुनर्वसनासाठी आलेले आहेत, जे की कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या संबंधित आहेत. तर काही प्रश्न आपण घेऊयात. त्यातला एक आपण जे मागाशी सांगितलं की नोकरी शोधण्यापासून ते नोकरीला लागल्यानंतर नॅशनल अवॉर्ड पर्यंतचा जो प्रवास आहे दिव्यांग व्यक्तींसाठीचा, तो आपण व्यवस्थित समजावून दिलात. आणि हे समजावून घेत असताना काही प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण प्राधान्यक्रमाने काही प्रश्न घेऊया. तर वर्क फ्रॉम होम ही जी संकल्पना आहे, तर या संकल्पनेमध्ये कर्णबधिर विद्यार्थ्यासाठी काही ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत का, असा उमाकांत कांबळे सरांचा प्रश्न आहे. हा सर. तर सर निश्चित आहे. आता हे वर्क फ्रॉम होम जे आपले काही कर्णबधिर दिव्यांगजन मुंबईमध्ये ऑलरेडी करतात, म्हणजे कोरोनाच्या आधीपासून, तर त्यांना काय दिलं जातं काम, तर जे काही बँकिंग सेक्टरचं बॅक ऑफिसचं काम असतं, जसे चेक्स एंट्री असतील किंवा डाटा एंट्री असतील, तर याचं त्यांना ट्रेनिंग याच्यापूर्वी ऑफलाईन दिलं जायचं. आता ते ऑनलाईन सुद्धा संबंधित जी मी वेबसाईट दिली त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला संबंधित ज्या कॉन्टॅक्ट पर्सन आहेत त्यांच्याशी तुम्हाला चर्चा करावी लागेल. कारण जर ऑनलाईन द्यायचं असेल तर थोडंसं त्याला साईन लँग्वेज किंवा या गोष्टी, किंवा जर संबंधित पालक किंवा सहयोगी कोण असेल त्यांनी जर मदत केली तर निश्चितच माझ्या मते हे होऊ शकतं. थोडंसं ट्रेनिंग थोडा जास्त देणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत ऍक्युरेसी येत नाहीये, कारण हे सगळं जे आहे हे बँक किंवा बॅक ऑफिस सेक्टरचं काम असतं वर्क फ्रॉम होमचं. तर ते ज्या वेळेला कन्फर्म होईल तर नक्कीच हे पॉसिबल आहे सर, त्याच्यामध्ये काही अवघड नाही. आणि वर्क फ्रॉम होमचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे, कारण घरी बसून बरेच ज्यांना शक्य नाही बाहेर करून नोकरी करणं त्यांच्यासाठी हे चांगलंच आहे. मी हवं तर कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते मी वेखंडे सरांना शेअर करतो. त्या मॅडम आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलला तरी चालेल. ओके, धन्यवाद सर. यानंतर एक असा प्रश्न विचारला जात आहे की वारंवार, की नोकरी व्यतिरिक्त काही व्यवसायाच्या संधी कर्णबधिर व्यक्तींसाठी आहेत का, आणि त्याला जोडून एक असा प्रश्न आहे की या व्यवसायासाठी कोणत्या कोणत्या बँकेकडून कमी व्याजदरामध्ये भांडवल किंवा लोन स्वरूपात उपलब्ध होऊ शकतं, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. त्याबद्दल काय सांगू शकाल? तर मी तसं नमूद केलं होतंच. महत्वाचं म्हणजे की स्वयंरोजगारासाठी कुठला रोजगार, स्वयंरोजगारासाठी कुठला क्षेत्र निवडायचं, कुठला उद्योगधंदा निवडायचा, हे पूर्णपणे स्वातंत्र्य हे ज्याचं त्याचं आहे, याच्यामध्ये कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाहीये. कारण महत्वाचं आहे की आपण कुठला उद्योगधंदा सुरू करतोय, त्याची गरज काय आहे, किंवा तो मार्केटमध्ये त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल असेल किंवा त्याचं जे प्रोडक्शन सेल किती होणार आहे, ह्या गोष्टी व्यक्तिगत त्यांनाच जास्त माहित असतात. त्यामुळं असं काही कुठलं क्रायटेरिया नाही की हाच उद्योगधंदासाठी लोन दिलं जातं किंवा ह्याच्यासाठी दिलं जातं. उद्योगधंदा तुम्ही कोणताही करू शकता, परंतु तो करत असताना तो भविष्यामध्ये त्याला स्कोप किती आहे, त्याची व्याप्ती किती आहे, हे चेक करणं गरजेचं आहे. आणि हे सुद्धा मार्गदर्शन जिल्हा विभागीय कार्यालयाच्या महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये दिलं जातं. आता
याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत की उद्योगधंद्यासाठी जे काही सबसिडी दिले जातात, त्या सबसिडीसाठी जे खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ आहे, त्याचबरोबर आपलं सामाजिक न्याय विभाग आहे, याच्या वेबसाईटवरून तुम्हाला डिटेलमध्ये या योजनांची माहिती दिली जाते. त्या माहिती अनुषंगानं तो जर पर्टिक्युलर उद्योगधंदा तुम्ही सुरू केला तर तुम्हाला 50, 10, 20% अशा वेगवेगळ्या सबसिडी दिल्या जातात शेतीपूरक. कृषी विभागाच्या अंडर सुद्धा काही सवलती दिल्या जातात. परंतु मी जे काही 2-3 वेबसाईट दिल्या ह्या पर्टिक्युलर दिव्यांगजनांसाठी आहे. कारण काय की त्यांना जे व्याजदर आहे हे व्याजदर हे स्पेशली नॅशनल हँडिकॅप फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून दिल्या जातात. जे व्याजदर आहे हे व्याजदर खूपच कमी आहे, 4-5% आहे. तर ते सुद्धा त्याचाही तुम्ही माहिती घेऊ शकता आणि त्याच्यातून सुद्धा उद्योगधंदा सुरू करू शकता. आणि असं पर्टिक्युलर कुठला उद्योगधंदा कुठल्या दिव्यांगजनासाठी करणं गरजेचं आहे असं काही नाही. कोणत्याही कॅटेगरी मधला दिव्यांगजन असेल तर कोणताही उद्योगधंदा सुरू करू शकतो. आणि याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा पण विचारला जाईल की तो उद्योगधंदा त्याच दिव्यांगजनानं करायचा का, तर असं नाही. तर त्याच्यासोबत त्याचे कुटुंबातील व्यक्ती किंवा त्यानं जरी एखाद्या व्यक्तीला जरी त्या उद्योगधंद्यासाठी हायर केलं किंवा नेमलं तरी चालू शकतो. प्रश्न येतो की तो रिकव्हरी जे EMIs असतात किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ती रिकव्हरी फक्त दिव्यांगांच्या जे बँक अकाउंट आहे त्याच्यावरूनच होईल. बाकी उद्योगधंदा त्याच्या नावावर असेल, जे व्याजदराची सवलत आहे ती त्याला मिळेल किंवा इतर योजनेची सवलत आहे ती त्याच्या नावावर असेल. सर नमस्कार. हा नमस्कार. आपण बघतो की काही सार्वजनिक ठिकाणं असतात, उदाहरणार्थ पेट्रोल पंप असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल, तर किंवा एसटी स्टँड असेल, तर अशा वेळी तिथे स्थानिक लेवलला काही कॅन्टीन्स किंवा इतर काही प्रोजेक्ट राबवायचे असतात किंवा सौर ऊर्जासारखे प्रोजेक्ट. तर अशा वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यक्तीसाठी अशा सार्वजनिक ठिकाणचे प्रोजेक्ट त्यांना मिळवून द्यायचे असतील तर काही स्पेसिफिक प्रोसिजर आहे का किंवा अशी काही तरतूद आहे का बरोबर अशा प्रकारचे काही महत्वाचा मुद्दा विचारला. कारण बरेच आमच्याकडे सुद्धा दिव्यांगजन येतात की आम्हाला स्टॉल टाकायचे आहे आणि आम्हाला तुम्ही स्टॉल द्या किंवा आम्हाला इथं स्टॉल टाकायचे. तर आता पूर्वी तुम्ही पण पाहिलं असेल, पूर्वीचे काही महानगरपालिका, नगर परिषदा किंवा पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद या काय करायच्या की स्टॉल दिव्यांगजनांसाठी द्यायच्या डायरेक्ट. पण आता काही ठिकाणी कसं आहे की स्थानिक जे आयुक्त आहेत किंवा ती जी समिती आहे, जिल्हा समाज कल्याण विकास समिती आहे, जिल्हा समाज कल्याण विकास अधिकारी आहेत, यांच्या मार्फत काय केलं जातं की एखाद्या दिव्यांगजनाला जर उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर त्यानं तो अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर जे महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत असेल त्यांची जिथं त्यांच्या ज्या जागा उपलब्ध आहेत त्या जागेचे अलॉटमेंट ते करू शकतात. पूर्णपणे म्हणजे परवानगी करून त्यांना मिळू शकतं सर. दुसरा मुद्दा की आता आपण पाहिलं की BMC ची मागच्या फेब्रुवारीमध्ये एक ऍडव्हर्टाईज आली होती की BMC दिव्यांगजनांसाठी कलर झेरॉक्स मशीन देत आहे. ते फक्त मशीन देत आहे, ते जागा वगैरे काही देत नाही. तर अशा पण काही गोष्टी आहेत की मग ती जागा कशी अवेल करायची, तर जागा एकतर भाड्याने घेऊ शकतात किंवा जर स्थानिक नगरसेवक असतील किंवा स्थानिक प्रशासकीय अधिकारी किंवा आमदार, खासदार यांच्या जर शिफारसीनं किंवा त्यांच्या जर कोट्यातून जर सामुदायिक जागा उपलब्ध झाली तरी सुद्धा दिव्यांग बांधवांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. तर ह्या साऱ्या प्रोसिजर्स आहेत सर. आपण स्थानिक जे प्रशासकीय अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी आपले आहेत त्यांच्या शिफारसीनं आणि मान्यतेनं सामुदायिक ठिकाणी सुद्धा दिव्यांगजनांसाठी जागा उपलब्ध होऊ शकतात. पिंपरी चिंचवडचं उदाहरण घेतलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं एक दिव्यांगजनांसाठी हब तयार केलेला आहे. म्हणजे त्या इमारतीमध्ये ते शॉप्स अवेलेबल करून दिलेले आहेत जिथं दिव्यांगजन आपला शॉप्स, उद्योगधंदे किंवा खरेदी विक्रीचं केंद्र चालू करू शकतो. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना चालू आहेत. फक्त आपण स्थानिक कार्यालयामध्ये जाऊन संबंधित कार्यालय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अर्ज करून ते आपण याचा निश्चितच फायदा करू शकतो.
ओके, धन्यवाद सर. हा सर. यानंतर एक ITI संदर्भातला एक प्रश्न आहे हा. की HI विद्यार्थ्याला ITI मध्ये कुठला ट्रेड निवडावा जेणेकरून जास्त सोयीचं होईल. आणि ITI संदर्भात एक दुसरा असा एक नगरून प्रश्न विचारतायत गव्हाणे तुकाराम की ITI साठी कर्णबधीर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही, तर यासाठी काय सजेशन देता येऊ शकेल? हा, आता आपण पहिलं हा मुद्दा घेऊया की प्रवेश का कुठं मिळतो आणि का दिला जात नाही किंवा त्याची काय प्रोसिजर आहे. तर आता जो राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट आहे याच्यानुसार 5% आरक्षण हे दिव्यांगजनांसाठी आहे. 5% मध्ये 1% कर्णबधीर म्हणजे मला वाटते प्रश्न विचारणाऱ्यांनी कर्णबधीर असा मुलासाठी विचारलेला आहे. तर त्याच्यासाठी 1% रिझर्वेशन आहे. हे रिझर्वेशन कुठं आहे, तर जिथं गव्हर्नमेंट ITI आहे किंवा ज्या ITI ला गव्हर्नमेंट सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट ग्रँट देतं अशा ITI मध्ये त्यांना आरक्षण आहे. तर जर देत नसेल तर तुम्ही पहिली मुद्दा चेक करा की जर तिथं ऑलरेडी सीट्स फुल असतील तर स्वाभाविक आहे, किंवा जर देत नसतील तर तुम्ही स्थानिक जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता की बाबा आमच्या मुलालाही गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा, कुठला ट्रेड सिलेक्ट करायचा. तर बेसिकली पाहायला गेलं तर कसं आहे, ट्रेड कुठला सिलेक्ट करायचा जिथं फॉर एक्झाम्पल कर्णबधीर दिव्यांगजनानं जर फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वेल्डर असे ट्रेड्स घेतले तर मॅक्झिमम पोस्ट कुठं असतात तर रेल्वेमध्ये. रेल्वेचे जे वर्कशॉप्स मोठे मोठे आहेत किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तिथं त्यांना मॅक्झिमम वॅकन्सी उपलब्ध असतात, जेणेकरून पटकन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. किंवा बऱ्याच ठिकाणी जसं माझगाव डॉकयार्ड आहे तिथे अप्रेंटिसशिप्स आहेत किंवा इतर संधीच्या माध्यमातून त्यांना संधी मॅक्झिमम उपलब्ध असतात. तर ट्रेड सिलेक्ट करत असताना आपण एक चेक करायचं की जो ट्रेड सिलेक्ट करतोय त्या ट्रेड नंतर तो कुठल्या प्रकारचा जॉब करणार आहे आणि तो जॉब त्याच्या फिजिकल रिक्वायरमेंटला सुटेबल आहे का नाही. त्याच्यासाठी ते गॅजेट्स आहे, ते गॅजेट सुद्धा रेफर केले तरी चालेल, किंवा तुम्ही एक संबंधित ITI चे अधिकारी असतात त्यांच्याशी चर्चा केली तरी चालेल. कारण कसं आहे की शिक्षण जर आपण दिलं त्याला IT किंवा एखाद्या ह्याच्यातून आणि पुढे जर त्याला जॉब्सच मिळत नसतील किंवा आपल्या स्थानिक पातळीला कंपन्या नसतील किंवा जॉब्स नसतील तर मग पुन्हा आपल्याला खूप वर्ष वाट पाहावं लागते आणि मग एक नैराश्याची भावना दिव्यांगजनामध्ये येते की बाबा मी एवढा शिकलो, मी ITI चा ट्रेड केला पण मला जॉब मिळत नाही. त्याच्यामध्ये हे चेक करायचं की जर माझा मुलानं जर ITI चा वेल्डर ट्रेड घेतला तर मी त्याला जिल्ह्याच्या बाहेर किंवा मोठ्या शहरामध्ये जॉबला पाठवू शकतो का, कारण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कंपन्या नसतात. दुसरी गोष्ट, जिथं सूतगिरण्या आहेत किंवा मोठमोठे मिल्स आहेत तिथं कर्णबधीर दिव्यांगांसाठी खूप संधी आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही अंजारला गेलो होतो गुजरातला. तिथं वेल्स्पन टेक्सटाईल कंपनी आहे. कंपनीमध्ये 5,500 ते 6,000 कामगार आहेत. कंपनीमध्ये फिरायचं असेल तर व्हेकल शिवाय फिरावं लागत, म्हणजे चालत फिरू शकत नाही, एवढे मोठे मोठे डिव्हिजन्स आहेत त्याचे. तर तिथं आम्हाला बोलवलं याच्यासाठी की त्यांना जे स्पिनिंग विनिंगच्या मोठ्या मशिनरी आहेत तिथं मोठा आवाज असतो त्या मशिनरीचा आणि तिथं आपल्यासारखी लोक 2 मिनिटं सुद्धा उभी राहू शकत नाही. इव्हन ते कानामध्ये जर तुम्ही प्लग्स घालून जरी उभं राहिला हेड प्लग्स तरी तुम्ही तिथं जास्त वेळ उभं राहू शकत नाही, कारण डोकं दुखतं किंवा इतर त्रास होतो. तिथं आपले जे प्रोफाउंड हिअरिंग लॉस झालेले कर्णबधीर दिव्यांग मुलं आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांना एकदा का ट्रेनिंग दिलं ते डिफेक्ट माल कसा ओळखायचा आणि ते धागा कसा चेंज करायचा किंवा मशीनचं कुठलं बटन कसं दाबायचं, तर ते कुठलंही कॉन्सन्ट्रेशन न हलवता चांगल्या पद्धतीने काम करतात. आम्हाला ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला 25 ते 30 मुलं ऑलरेडी तिथं जॉबला होती. त्यांना कम्युनिकेशनचा काही त्रास येत होता आणि त्यांना अधिक मुलं पाहिजे होती, ज्यांना 150 ते 200 मुलं अधिक पाहिजे होती. तर आम्ही तिथे गेल्यानंतर 2 दिवस राहून त्या कंपनीचं सर्व जॉब नेचर पाहिलं आणि त्यांना मुलं कशी द्यायची, कारण आमचं मॅक्झिमम नेटवर्क महाराष्ट्रातलं होतं किंवा गुजरातमध्ये थोडंफार होतं. तर आम्ही काय केलं की तिथले स्थानिक जे स्पेशल स्कूल्स आहेत कर्णबधीरांचे डेफ स्कूल आहेत
त्यांच्या प्रिन्सिपल्स किंवा ऑफिसेसना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे एक स्टुडंट्स आहेत 10वी पास आउट झालेले, त्यांचा सर्व डाटा आम्ही त्यांच्याकडून मागवला आणि तो डाटा मागून मग आम्ही एक अशी सिस्टीम तयार केली की त्या स्पेशली स्कूलचे प्रिन्सिपल किंवा टीचर्स आणि तिथले वेल्सकम कंपनीचे HR मॅनेजर त्यांचं कोऑर्डिनेशन करून दिलं आणि ते मोबिलाइज रिक्रुटमेंट करायला लागले, म्हणजे कॅम्पस रिक्रुटमेंट करायला लागले. त्यांची वेल्सकम कंपनीची टीम राजगडला सुरेंद्रनगरला आली, त्यानंतर तिथले जे मांडवी आहे मांडवी ठिकाणी गेली आणि त्यांनी तिथल्या कर्मचारी मुलांशी चर्चा करून किंवा त्यांच्या पालकांशी चर्चा करून जे इच्छुक आहे त्यांच्या शेड आहेत इलिजिबल आहेत त्यांना त्यांनी हायर केलं आणि त्या मुलांना राहण्याची सुद्धा तिथे सोय करून दिली. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी अशा पद्धतीनं आपण करू शकतो. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की आपल्या जवळपास कुठल्या कंपन्या आहेत, त्या कंपनीमध्ये कुठल्या प्रकारची मॅन पॉवर लागते किंवा आपण आपल्या मुलाला कुठल्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे ते क्षेत्र त्याला आपण जर निवडून दिलं किंवा त्याला जर आपण प्रमोट केलं की तू हे कोर्स घे तर त्याला अधिक चांगला फायदा होतो. कारण हे बघा की म्हणजे इव्हन मी असं सांगतो की बऱ्याच जणांना हा प्रश्न होतो की मला व्हायचं होतं एक आणि मी झालोय, म्हणजे माझं शिक्षण झालं म्हणून मी शिक्षक झालो, माझं शिक्षण झालं म्हणून मी HR ऑफिसर झालो, असं आपल्याला आयुष्य जगावं लागतं. कधी कधी मला व्हायचं होतं वेगळ्या क्षेत्राकडे, मला उद्योगधंदा करायचा होता, ते आता करता येत नाही. असं न होतं जर आत्ताच जर आपण त्याला प्री वोकेशनल काउन्सिलिंग जर केलं, त्याला आपण प्री वोकेशनल काउन्सिलिंग म्हणूया, 10वी-12वीच्या स्टेजला जर त्याला थोडंसं आपण मार्गदर्शन केलं तर तो अधिकरित्या चांगलं क्षेत्र निवडेल, अधिकरित्या त्याचं शिक्षण चांगलं पूर्ण होईल. कारण त्याचं मन आणि बुद्धी हे चांगल्या प्रकारे काम करेल. जर त्याला इंटरेस्टच नसेल आणि आपण त्याला जर त्या क्षेत्रामध्ये ढकललं तर साहजिकच त्रास होतो. मग अशी 2 दिवसापूर्वी चर्चा झाली, आता जे नवीन शैक्षणिक धोरण येतंय बऱ्याच लोकांनी त्याचा अभ्यास केला असेल, याच्यामध्ये साधारणतः 5वी-6वी नंतर 3-4 वर्ष बिना दप्तराचं शिक्षण द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे बिना दप्तराचं शिक्षण म्हणजे काय, मुलांना त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग देणं, भलं ते मातीची भांडी तयार करणं असो, भलं ते सुतारकाम असो, लोहारकाम असो, भलं ते कुठल्याही कॉम्प्युटर क्षेत्रातलं काम असो, हार्डवेअर, नेटवर्किंग, IT, अशा कुठल्याही क्षेत्रातलं त्याला जे आवडते त्या क्षेत्रात त्याला पूर्णपणे मुभा द्यायची. आता याच्यामुळे काय होईल की त्या मुलाचा इंटरेस्ट त्याला स्वतःला चेक होईल. म्हणजे ही सेल्फ असेसमेंट आहे. आतापर्यंत काय होतं, असेसमेंट हे शिक्षक किंवा सुपरवायझर करत होते, आता असेसमेंट स्वतः करायचे. आणि हे सगळ्यात महत्वाची आणि मोठी शैक्षणिक क्रांती आहे की आता असेसमेंट शिक्षकांनी नाही करायचे, आता असेसमेंट विद्यार्थ्यांना करायचे की त्याला स्वतःला असेस करायचे की मला हे जमतंय का, मला हे करता येते का, किंवा मला इंटरेस्ट आहे का. आणि ही असेसमेंट त्या कालावधीमध्ये जर त्याला करता आली तर तो साहजिकच त्याला एक प्रकारचं शिक्षकांना सुद्धा माहिती होईल की बाबा याचा कल गुण वाव या क्षेत्राकडे आहे. आणि त्या पद्धतीने त्याला आपण जर हायर एज्युकेशन किंवा टेक्निकल किंवा स्किल ट्रेनिंग दिलं तर साहजिकच त्याचं तो जीवन आनंदानं, समाधानानं आणि स्वावलंबीपणानं जगेल, ह्याची खात्री या शैक्षणिक पद्धतीनं एक प्रकारे चांगली दिसून येते. त्या शैक्षणिक धोरणामध्ये अनेक आमूलाग्र बदल असा आहे की हायर एज्युकेशन देत असताना ज्या काही फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये समजा की बाबा चुकून आनंदानं त्यानं सायन्स साईडला ऍडमिशन घेतलं आणि त्याला 5-6 महिन्यातच किंवा 1 वर्षानं कळलं की मला आता हे झेपत नाही, तर त्याचा जो काय 1 वर्षाचा कालावधी हा पूर्णपणे वाया न जाता तो दुसरी फॅकल्टी कॉमर्स व्यतिरिक्त आर्ट किंवा टेक्निकल कुठलीही फॅकल्टी सिलेक्ट करू शकतो. हा जो एक बदल आहे हा भविष्यात थोडेसे अंमलबजावणीला वेळ लागेल, पण सांगण्याचा मुद्दा असा की अशा पद्धतीने जर शिक्षण दिलं किंवा अशा पद्धतीने जर मार्गदर्शन मुलांना मिळालं तर मुलं साहजिकच चांगल्यारित्या स्वावलंबी होतील आणि आनंदानं आपलं जीवन कार्य चांगलं चालवतील. धन्यवाद सर. यानंतरचा एक प्रश्न तसे भरपूर आलेले आहेत, परंतु आपण एक 2 प्रश्न घेऊयात की
एक असा प्रश्न आहे, वैशाली शिरभाते मॅडम विचारतायत की ते त्यांच्या एका पालकांचा एक मुलगी 100% हिअरिंग लॉस आहे हा. आणि तिला सामान्य डीएड करायची आहे, तर ती करू शकते का? सामान्य डीएड आता हे कसं आहे सर, हा. तुम्ही सुटेबल जॉब्स जर बघितले तर त्याच्यामध्ये काही जे टीचरचे जॉब आहेत ते सुद्धा आहे. फक्त आता त्यांचं कम्युनिकेशन कसं आहे, म्हणजे जर त्या थोडंसं कम्युनिकेशन वर्बल असेल तर साहजिकच आहे, म्हणजे करू शकतात, नाही असं नाहीये. फक्त थोडंसं ज्या जर कॉक्लिअर इम्प्लांट किंवा हिअरिंग एड यूज करत त्यांचं जर थोडंसं कम्युनिकेशन वर्बल स्किल जर डेव्हलप झालेला असेल तर सर करू शकतात, असं काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते त्यांनी स्वतः असेसमेंट करणं सर गरजेचं आहे, कारण आपण जे क्षेत्र निवडतोय त्याच्यामध्ये जर भविष्यात आपल्याला जर काम करण्यासाठी संधी जर उपलब्ध नाही झाली तर हा थोडंसं कसं आहे सर, कम्युनिकेशनचा मॅक्झिमम पार्ट आला टीचर म्हणजे, त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी तो विचार करणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद सर. एक शेवटचा प्रश्न घेऊया की कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कुठे कुठे आहेत? असं काही स्पेशली सेंटर आहेत का? हा सर, कुठून प्रश्न आहे सर, मी विचारू शकतो? एक मिनिट सांगतो सर. तसं जिल्हा सांगता येणार नाही सर, पण चाय विन म्हणून एक विचारताय. चाय विन असं नाव आहे त्यांचं फेसबुकवर. सर, सांगायचा मुद्दा म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग हे ITI मधून, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स मधून किंवा काही NGOच्या ट्रेनिंग सेंटर्स मधून दिलं जातं. त्याच्यासाठी 5% रिझर्वेशन आहे, त्यातला 1% कर्णबधिर मुलांसाठी आहे, त्याचा ते फायदा घेऊ शकतात. दुसरा मुद्दा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स म्हणजे जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे त्याच्या अंडर मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये 25 जागा त्या दिव्यांग मुलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची फीस नाहीये. त्यांना इतर सुद्धा हॉस्टेल किंवा काही फॅसिलिटीज संबंधित गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक्स मध्ये उपलब्ध असतील तर त्याही सुद्धा दिल्या जातात. तर मुंबईच्या कमिटीमध्ये मी 2 वेळा गेलेलो होतो. त्यांची जी ऍडमिशन स्क्रुटिनी कमिटी होते, मुंबईमध्ये 5 ट्रेड्स दिव्यांग मुलांसाठी आहेत, जसं की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल या ट्रेड्स मध्ये 25 जागा रिझर्व ठेवलेल्या आहेत. तर त्याचा सुद्धा ते फायदा घेऊ शकतात. त्याचबरोबर नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर, ज्याला आपण VRC म्हणतो, VRC आपल्या इथं सायन नवी मुंबईला आहे, तिथून सुद्धा जर एखादा दिव्यांगजनाचं बेसिक शिक्षण काहीच झालेलं नाही त्याच्यासाठी सुद्धा काही ट्रेड्स आहेत, ते सुद्धा तो करू शकतो. तर अशा संधी आहेत आपल्याला व्होकेशनल ट्रेनिंगसाठी. आणि आपलं एक ट्रेनिंग सेंटर फॉर अडल्ट डेफ आहे, जे की आशियातलं सगळ्यात मोठं ट्रेनिंग सेंटर आहे कर्णबधिरांसाठी आणि अलिवर्जनच्या माध्यमातून ते चालवलं जातं. बॉयज टाउन जे जहानुमा हैदराबाद इथं ते ट्रेनिंग सेंटर आहे. त्याचं ऍडमिशन आता या वर्षी थोडंसं अजून गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स नुसार अजून सुरू झालेलं नाही, पण दर वर्षी जुलैमध्ये ऍडमिशन सुरू होतं. याच्यामध्ये सध्या 4 ट्रेड्स मध्ये ऍडमिशन दिले जाते आणि दरवर्षी 100 कर्णबधिर दिव्यांग फक्त मुलांसाठी, मुलींसाठी नाही, तिथं आपण ट्रेनिंग देतो. त्याच्यामध्ये त्या मुलांना ट्रेनिंग फ्री आहे, त्यांना राहणं फ्री आहे, त्यांना 2 टाइमचं जेवण, चहा, नाश्ता सर्व फ्री आहे. याच्यासाठी सुद्धा जर संपर्क करायचा असेल तर तुम्ही अलिवर्जनचे जे आपले डायरेक्टर मॅडम आहेत त्यांना संपर्क करू शकता किंवा TCAD ची जी लिंक आहे ती मी वेखंडे सरांना शेअर करतो, त्यांना सुद्धा डायरेक्टली तुम्ही पत्रव्यवहार करू शकता. मला सांगायला आनंद वाटेल की गेल्या वर्षी मी ज्या वेळेला तिथं गेलो होतो ऍडमिशनच्या प्रोसिजरला, तर आपले नागपूर, सोलापूर, लातूर इथून काही दिव्यांग मुलं आली होती आणि तिचे पालक आले होते आणि हा हैदराबाद एरिया असल्यामुळे त्यांना थोडं मराठी भाषा मिळाल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. तर अशी काही मुलं आहेत ज्यांना हैदराबाद जवळ पडतो, ते तिथं जाऊ शकतात. हा सर. ओके, थँक्यू सर. यानंतर मी राजू नागरे सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचे आभार मानावेत. महाराष्ट्र समाज शिक्षण व्यावसायिक संघ द्वारे आजचा विषय कर्णबधिर पुनर्वसन
व्यवसायाची संधी याबाबत अली अर्जुन नॅशनल इन्स्टिट्यूट यांचा पुढाकार या अंतर्गत माननीय नवनाथ जगदाळे सरांनी खूप सारी माहिती दिली आहे. सरांनी अगदी अली अर्जुनची कार्यपद्धती, त्यानंतर सांख्यिकी माहिती, कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असणाऱ्या संधी, कोणकोणत्या सेक्टरमध्ये संधी उपलब्ध आहेत, त्यानंतर मला आवडलेला खास विषय म्हणजे जॉब आयडेंटिटी विषय, कर्मचाऱ्यांसाठी नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये कोणते जॉब त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत, आणि नवीन RPWD नुसार 5% रिझर्वेशनमध्ये कर्णबधीर आणि जे ॲब्रिव्हिएशन दिल्यात ते तर अगदी उत्तम होतं, आणि व्यावसायिक संघासाठी ह्या खूप महत्त्वाचं काम होतं. त्यानंतर अगदी सरांनी डिटेल्समध्ये पूर्ण वेबसाईट्स, इन्कम टॅक्स कन्सेशन, एकूण असणारी ऑनलाईन कागदपत्रे आणि ऑनलाईन सर्व्हिसेस याबद्दल खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल सरांचे आभार. आणि सरांनी विचारलेले जे प्रश्न आहेत उमेश गोराडे सरांनी, त्या प्रश्नाला सरांनी अगदी संपर्क उत्तर दिले. त्याबद्दल महाराष्ट्र सामाजिक शिक्षण व्यावसायिक संघाकडून नवनाथ जगदाळे सरांचं मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी सुद्धा आपल्या सर्व मंच कोर कमिटी अध्यक्ष यांचे सर्वांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल धन्यवाद सर, थँक्यू. याच सेशनला मी एक सांगू इच्छितो की आपल्या राज्याचे राज्य समन्वयक आदरणीय काकडे सर हे सुद्धा आपलं संपूर्ण सेशन बघत होते आणि त्यांनी सुद्धा छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांचे सुद्धा मी MEIP तर्फे खूप खूप आभार मानतो. यानंतर सर्वांना सूचित करू इच्छितो की सर्वांसाठी एक निमंत्रण म्हणून एक नवीन स्क्रीन दिसते सर? अजून नाही दिसत पण होते स्क्रीन शेअरिंग सुरुवात झाली. ओके. तर आपण MEIP मार्फत मानव विकास दर्शन मासिकाचं पहिलं मासिकाचं प्रकाशन करणार आहोत. ते आपण 15 ऑगस्टच्या दिवशी दुपारी ठीक 4 वाजता आपण ते आयोजित केलेलं आहे. या निमित्ताने मी सर्व समावेशी शिक्षणातील व्यावसायिक गण असतील किंवा इतर शिक्षण क्षेत्रातील सर्व घटक, पालक, विद्यार्थी सर्वांना निमंत्रण करू इच्छितो की भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाच्या वतीने एक पाऊल समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे जाताना व्यावसायिकांचे स्वसक्षमीकरण करण्याच्या हेतूने संपादित करण्यात आलेल्या मानव विकास दर्शन या पहिल्या मासिकाचे प्रकाशन सोहळा शुभ हस्ते जे प्रमुख पाहुणे आहेत ब्रह्मदेव लष्करे, SSC उत्तीर्ण विद्यार्थी आहे, जिल्हा लातूर. त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत माननीय श्री अजय काकडे, राज्य समन्वयक MPRASI मुंबई यांचं सुद्धा मार्गदर्शन होणार आहे. तर यासाठी सर्व समावेशित शिक्षण अंतर्गत जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर कार्यरत सर्व सन्माननीय व्यावसायिकांना आवर्जून उपस्थित राहावं असं मी नम्र विनंती करतो. तरी आपली उपस्थिती ही सर्व प्रार्थनीय आहे आणि निमंत्रक म्हणून कोअर कमिटी मार्फत मी सर्वांना निमंत्रित करतो. तर आपण पुन्हा भेटूया 15 ऑगस्ट दुपारी ठीक 4 वाजता. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार.